नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपलं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मागच्या लेक्चरला आपण बरेच काही टॉपिक कव्हर केले. सुरुवात केली ते आपण हार्टपासून. हार्टचं आपण बघितलंय बेसिक सेक्शन घेतल्यावर त्याचे जे काही वॉल्स असतात त्या सगळ्या इपिकार्डियम, मायोकार्डियम, ते जरा एंडोकार्डियम व्यवस्थित चांगलं रिवाईज करा आणखीन एकदा. त्यानंतर एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि इंटरनल स्ट्रक्चर आपण अभ्यास केले. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले चेंबर्स आहेत, कुठं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, कधी येतं, कधी कुठल्या वाल्व ओपन होत असतात, वाल्व म्हणा किंवा वेल्व्ह म्हणा, पण जरा प्रोनाऊन्सिएशन त्याचं प्रॉपर करा. 3 पद्धतीने त्याचं प्रोनाऊन्सिएशन करतात, वाल्व, वेल्व्ह किंवा काही काही वॉल्व्ह असं सुद्धा करतात. कुठलंही करा, खरं व्यवस्थित करा, व्हेल असं म्हणू नका. आणि त्यानंतर आपण बघितलेलं एक टॉपिक चालू केलं तर आपण कंडक्टिंग सिस्टीम. आता बेसिक आपल्याला एवढं माहीत आहे की आपलं ह्युमन हार्ट कसं आहे, मायोजेनिक आहे, आणि जे काय त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असते हार्टमधलं, ते त्यामध्ये जे काही इम्पल्स जनरेट होत असतात ते आपण एक स्पेसिफिक सिक्वेन्स बघितलेला बघा. आठवतोय का तुम्हाला? मी आणखी एकदा रिपीट करतोय. काय बघितलेलं आपण सिक्वेन्स? एस ए नोड हे इम्पल्स काय करत असतात, जनरेट करत असतात, पेसमेकर म्हणतो आपण त्याला. त्यानंतर सगळीकडे असे ते काय करत असतात, पसरवत असतात. त्यानंतर आहे ए व्ही नोड, आणि प्रत्येक ह्याचं पोझिशन व्यवस्थित लक्षात ठेवा. सेम्युलर वेल्वच्या बरोबर बेसला तिथं असतात, राईट साईडला असतात, राईट ऑरिकलच्या. आणि ते जेव्हा इम्पल्स जनरेट होतात तेव्हा ऑरिकलचं काय होतं लक्षात ठेवायचं, कॉन्ट्रॅक्शन होते. ते आपण पुढं बघणारच आहे. त्यानंतर बघा ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर नोड म्हणतो आपण त्याला. नोडल टिश्यू आहेत हे दोन्ही पण. आणि हा सिक्वेन्स व्यवस्थित समजून घ्या. एस ए नोडनं काय केलं, म्हणजे सायनो ऑरिक्युलर नोडनं काय केलं, इम्पल्स पहिला जनरेट केला, म्हणून त्याला म्हणतो आपण पेसमेकर. आणि त्यानंतर आहे ए व्ही नोड. ए व्ही नोड काय करत असतं तर पेस सेटर आहे. काय? पेस सेटर आहे. आणि हे सगळे इम्पल्स थ्रू बंडल ऑफ हिस, पहिला काय हिस बंडल किंवा बंडल ऑफ हिस म्हणतो आपण त्याला, सायंटिस्टचं नाव आहे ते. त्यानंतर इथं बघा पुढं आपल्याला त्यानंतर त्याचे काय दिसत, बायफर्केशन दिसते, राईट आणि लेफ्ट अशी ब्रांच दिसते. आणि याला इथं ज्या काही त्याच्या बारके बारके ब्रांचेस असतात त्याला आपण म्हणतो पर्किंजे फायबर्स. आता हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. एस ए नोडनं पहिला इम्पल्स जनरेट केले, ट्रान्सफर केले ए व्ही नोडला, लेफ्ट ॲट्रियमला. त्यानंतर ए व्ही नोडमधून थ्रू बंडल ऑफ हिस, त्यानंतर पर्किंजे फायबर. हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. ते झाल्यावर आपण काय बघितलेलं तर आपण कंडक्टिंग सिस्टीमचा पुढचा पॉईंट चालू केलं तर आता जे काही ओव्हरऑल सगळी कंडक्टिंग सिस्टीम आहे त्यामध्ये जरा सिक्वेन्स पहिला व्यवस्थित समजून घ्या, काय काय आहे तो, ते जरासं महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पेसमेकर काय, पेस सेटर काय. आता हे जे एस ए नोड आहे, ए व्ही नोड आहे, ते मी आणखीन एकदा तुम्हाला त्याचा डिफरन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे. आता पुढचा जो आपला पॉईंट आहे तो बघा, वर्किंग अँड मेकॅनिझम ऑफ हार्ट. त्यामध्ये काय बघितलेलं आपण, कार्डियक सायकल. आता कार्डियक सायकलमध्ये जरासं लक्ष द्या आता व्यवस्थित. कार्डियक सायकलमध्ये काय होतं, ह्युमन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. आपल्याला माहिती आहे ते कॉन्ट्रॅक्ट होते, रिलॅक्स होते. त्यामध्ये एक स्पेशल मसल्स असतात, त्याला काय म्हणतो आपण, कार्डियक मसल. मसलचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, कार्डियक मसल. हे काय होत असतात, अल्टरनेटिव्हली कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन माहिती आहे आपल्याला. आता एक स्पेसिफिक अशी ही डेफिनेशन किंवा आपण म्हणूया MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. जर कॉन्ट्रॅक्शन झालं त्या हार्ट मसलचं तर त्याला म्हणायचं सिस्टोल, आणि रिलॅक्सेशन झालं तर त्याला काय म्हणतो आपण, डायस्टोल. हा बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडला आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टोल, रिलॅक्सेशन म्हणजे डायस्टोल. मी काय सांगितलंय, सी वरनं सी लक्षात ठेवा. कॉन्ट्रॅक्शन सिस्टोल, कॉन्ट्रॅक्शन सिस्टोल, डायस्टोल आपोआप लक्षात राहते आपल्या. रिलॅक्सेशन म्हणजेच काय, डायस्टोल. हे दोन्ही पण शब्द महत्त्वाचे आहेत. ते समजल्याशिवाय पुढचं आपल्याला काहीच कळणार नाही, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सिस्टोल म्हणजे काय असेल, कॉन्ट्रॅक्शन. ते मे बी ऑरिक्युलर असेल किंवा व्हेंट्रिक्युलर असेल. त्यामुळे सिस्टोल म्हटलं की लक्षात ठेवायचं काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल्स, ते ऑरिक्युलर असेल किंवा व्हेंट्रिक्युलर असेल. पुढचा पॉईंट बघूया आपण. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते बघा. डायस्टोल त्याला इथं ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं, फिलिंग, आणि सिस्टोलला तिथं काय लिहिले, पंपिंग. प्रोसेस काय पहिला होतं समजून घ्यायचं व्यवस्थित. डायस्टोलमध्ये काय झालं आहे बघा, हार्ट थोडक्यात काय असतं, रिलॅक्स असतं. काय म्हटलं आपण, हार्ट रिलॅक्स असतं. सिस्टोलवरनं सी काय लक्षात ठेवलं आपण, हार्ट काय होत असतं, हार्टचे मसल कॉन्ट्रॅक्ट होत असतात. स्पेसिफिक आपण बघणारच आहे ऑरिक्युलर आणि व्हेंट्रिक्युलर, पण जरा बेसिक समजून घ्या काय आहे ते. आता आपल्याला चेंबर समजले आहेत हार्टचे काय आहेत ते. ऑरिकल्स म्हणजे ॲट्रिया, त्यानंतर काय असतात लोअर साईडला काय असतात तर व्हेंट्रिकल्स, त्याला काय म्हणतो आपण, व्हेंट्रिकल्स. आता हा सिक्वेन्स पहिला व्यवस्थित समजून घ्या. आता मी काय सांगतो त्याकडे जरा लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे की थ्रू इन्फेरियर अँड सुपेरियर व्हिना केवा,
जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, मी रिपीट करतोय बघा, ब्लड कसलं असणार आहे, डिऑक्सिजनेटेड. आणि हे डबल फर्टिलायझेशन हे कायमचं लक्षात ठेवा, एकदम सिंपल प्रोसेस आणि चांगली प्रोसेस आहे ही, समजते आपल्याला पटकन. आणि ते ॲनिमेशनसुद्धा मी तुम्हाला लिंक पाठवतो शक्यतो, कारण ॲनिमेशन ते आपल्या लेक्चरमध्ये जर इन्क्लूड केलं तर ते जरा प्रॉब्लेम येते, कधी कधी कॉपीराईट इश्यूज येत असतात, त्यामुळे ते शक्यतो मी आता तुम्हाला लिंक पाठवायला चालू करतो प्रोसेस फक्त समजण्यासाठी. त्यानंतर बघा आता, इन्फेरियर व्हिना कॅवा आणि सुपेरियर व्हिना कॅवाच्या थ्रू काय झालं की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे सगळ्या बॉडीमधलं, ते काय झालं, कलेक्ट झालं, या व्हिना कॅवानी कलेक्ट केलं. ते कुठं टाकलं तर आपल्याला माहीत आहे की कुठल्या ह्याच्यामध्ये, राईट ऑरिकलमध्ये. आता इथं लक्षात ठेवायचं, हार्ट कसं आहे तर रिलॅक्स स्टेटमध्ये. आणि तुम्हाला माझ्या त्यात आठवत असेल बघा, आता इथं ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व आहेत किंवा वेल्व म्हणा, व्हेल असं उच्चार केला नाही मी, वेल्व. त्यामुळे जरा ऐकताना कधी कधी चुका होतात, वाल्व किंवा वेल्व किंवा वॉल्व असा उच्चार करा, त्याचा व्यवस्थित उच्चार करा, समजून घ्या व्यवस्थित. आता इथं काय सांगितलं बघा, हे ओपन आहेत, हे काय दिसत आपल्याला, ओपन आहेत. राईटमध्ये ट्रायकस्पीड आणि लेफ्टमध्ये काय, बायकस्पीड. ट्रायकस्पीड, बायकस्पीड. आता एक सिंपल क्वेश्चन विचारतो मी, बायकस्पीड वाल्व किंवा वेल्वचं दुसरं एक नाव आहे, ते काय आहे, त्याचा आन्सर द्यायचा थोडासा प्रयत्न करा. ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर. आणि ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर म्हणजे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल या दोन चेंबरच्या मध्ये जो काही वेल्व आहे किंवा वाल्व आहे त्याला काय म्हणतो आपण, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व. म्हणजेच काय, ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड. त्याच्या स्ट्रक्चरनुसार आपण त्याला नावं दिलं, ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले स्ट्रक्चर कसं दिसतंय, ते बघितलं नसेल तर व्यवस्थित बघून घ्या आणखीन एकदा. आता हे ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व काय आहेत, ओपन आहेत. आणि हार्ट डायस्टॉलमध्ये बघा, इकडे या डायग्रॅमवर पहिला फोकस करा, फर्स्ट डायग्रॅमवर. हार्ट कसं आहे, रिलॅक्स स्टेजमध्ये. आणि ब्लड कुठून कुठं आलं बघा, तर राईट ऑरिकलमधून राईट व्हेंट्रिकलमध्ये आलं हे ब्लड. का आलं, कारण ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व काय आहे, ओपन आहे. काय, ओपन आहे. त्यानंतर बघा आणखीन एक रिसिव्हिंग चेंबर आहे, ते कुठलं आहे, लेफ्ट. लेफ्टमध्ये कुठून ब्लड आलं, तर इकडे एक पल्मोनरी, इकडे एक पल्मोनरी, असे टोटल 4 काय आहेत बघा इथं, पल्मोनरी म्हणजे ॲरो केलेलं, रेड ॲरो केलेल्या ज्या काही सगळ्या पार्ट आहेत बघा, इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक, अशा टोटल 4 काय आहेत, पल्मोनरी काय आहेत, व्हेन्स आहेत का आर्टेरीज, तर पल्मोनरी व्हेन्स आहेत. आणि हे व्यवस्थित डोक्यात ठेवा, हा सुद्धा बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडत असतो. जरी व्हेन जरी असल्या तिथं पुढं जर शब्द आला पल्मोनरी, हे एक एक्सेप्शन आहे. पल्मोनरी व्हेन्स कॅरीज कसलं ब्लड आहे, ते ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स. ते कुठं टाकणार आहेत ते सगळं, तर कुठलं असणार आहे, चेंबर कुठला असणार आहे, लेफ्ट ऑरिकल. आता लेफ्ट ऑरिकलमधून ब्लड कुठं जाणार आहे ते, तर लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. का जाणार आहे, कारण ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व काय, ओपन आहे. व्यवस्थित लक्ष द्या. लेफ्टमध्ये काय, बायकस्पीड. बायकस्पीड वाल्वचं दुसरं नाव काय, MCQचा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा, मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितले. आता बघा, लेफ्ट ऑरिकलमधून काय झालं, ब्लड, आणि राईट ऑरिकलमधून ब्लड कुठं गेलं, व्हेंट्रिकलमध्ये. का, कारण दोन्ही पण ज्या ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व, ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड, ह्या काय आहेत, ओपन आहेत. सिंपल प्रोसेस आहे. आणि हे कधी, डायस्टोलमध्ये झाले बघा. आता पुढचं जे आहे सिस्टोल, त्यामध्ये काय म्हटले, पंपिंग. त्यामध्ये काय म्हटले, पंपिंग होत असते. पंपिंग होते म्हणजे काय होते, तर हे जे व्हेंट्रिकल्स आहेत आता काय दिसत बघा, आपल्याला कॉन्ट्रॅक्ट झालेले दिसतात. व्हेंट्रिकल काय झाले, आता कॉन्ट्रॅक्ट झाले. सिस्टोल म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्शन. सिस्टोल म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्शन. आणि जे डायस्टोल आहे त्याला काय म्हणतो आपण, रिलॅक्सेशन. आता सिस्टोल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील, हे जे मसल्स आहेत तेव्हा काय होणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. त्या प्रोसेसला म्हणतो आपण सिस्टोल. आणि खाली शब्द काय आला बघा, ब्रॅकेटमध्ये, पंपिंग. जेव्हा हे सिस्टोल कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत तेव्हा ह्या ज्या वाल्व दिसतात बघा आपल्याला, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व, त्या काय झाल्यात, क्लोज झाल्यात. त्या काय झाल्या, क्लोज झाल्या. ट्रायकस्पीड पण आणि बायकस्पीड पण. आणि हे जेव्हा काय झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले व्हेंट्रिकल्स, तेव्हा ब्लड कुठे गेलं बघा, राईट व्हेंट्रिकलमधून कशामध्ये गेले ब्लड, त्याला म्हणायचं पल्मोनरी ॲओर्टा. का, सिस्टेमिक ॲओर्टा. व्यवस्थित जरा लक्ष द्या, ब्ल्यू कलरमध्ये ब्लड कसलं असणार आहे, डिऑक्सिजनेटेड. पल्मोनरी ॲओर्टा असेल किंवा पल्मोनरी ट्रंक असेल तर ते कॅरी करणार आहे ब्लड कुठलं, डिऑक्सिजनेटेड.
आणि पुढं त्याच्या काय होणार आहेत, पल्मोनरी आर्टरीज होणार आहेत. आणि पल्मोनरी आर्टरीसुद्धा कॅरी कसलं करणार आहेत ब्लड, जरी आर्टरी नाव असेल तर सुद्धा ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार आहेत, कारण ते कुठं जाणार आहे, लंग्सला जाणार आहे. त्यानंतर बघा लेफ्ट कोण आहे, व्हेंट्रिकलमधलं ब्लड कुठं गेलं, ते थ्रू ॲओर्टा. आणि ॲओर्टाचं आपण स्ट्रक्चरसुद्धा बघितलं आहे. बघा आता आणखीन एक क्वेश्चन विचारतो मी, या ॲओर्टामध्ये टोटल अशा 3 काय तर आपण त्याचे ॲओर्टिक आर्चमधून काय तर अशा ब्रांचेस निघतात. त्या 3 ब्रांचेसची नावं काय आहेत बघा, त्याचा आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा. एक ब्रांच आपण पुढे बघणारच आहे. आता बघा लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ब्लड कुठं गेलं, थ्रू सिस्टेमिक ॲओर्टा. थ्रू सिस्टेमिक ॲओर्टा ते ब्लड कसलं आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. सगळ्या काय करणार आहे, बॉडी पार्टला काय होणार आहे, ते ब्लड जाणार आहे. आता हे बेसिक आपण समजून घेतलं. सिस्टोल आणि डायस्टॉल इन पॉईंट ऑफ सर्क्युलेशन आपण समजून घेतलं. सिस्टोल म्हणजे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होत असतं. डायस्टॉलमध्ये काय होत असतं, रिलॅक्सेशन. डायस्टॉल म्हणजे फिलिंग. फिलिंग म्हणजे काय, ब्लड त्यामध्ये पोरिंग, त्याचं पोर होत असतं ब्लड. ते मे बी लंग्समधून आलेलं असेल किंवा बॉडी पार्ट्समधून. त्यानंतर त्याचं काय झालं तर ट्रान्सपोर्ट झाले बॉडी पार्ट्सला किंवा लंग्सला. त्याला काय म्हटलं आपण, पंपिंग. पुढचा पॉईंट बघा आता, ॲट्रिया किंवा ऑरिकल्स म्हणतो आपण त्याला. अँड व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली ते काय करत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. कॉन्सिक्युटिव्ह सिस्टोल अँड डायस्टोल कन्स्टिट्यूट अ सिंगल हार्टबीट ऑर कार्डियक सायकल. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, सिस्टोल आणि डायस्टोल, ह्याला आपण एक कन्सिडर काय करतो, एक सिंगल हार्टबीट किंवा कार्डियक सायकल. सिंगल हार्टबीट किंवा कार्डियक सायकल म्हणजे असं सुद्धा आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. द इव्हेंट्स ऑकर ड्युरिंग द वन हार्टबीट आर रिपीटेड इन सम सायकलिक ऑर्डर इज कॉल्ड एज कार्डियक सायकल. असं सुद्धा आपण करू शकतो डेफिनेशन. एका सिंगल हार्टबीटमध्ये व्यवस्थित समजून घ्या, जे काही इव्हेंट्स असतात म्हणजे सिस्टॉल आणि डायस्टॉल, त्या सगळ्या आणि एका सायकलमध्ये ते रिपीट होत असतात, त्याला काय म्हणायचं, कार्डियक सायकल. त्यानंतर बघा, इट इज कम्प्लिटेड इन 0.8 सेकंड. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. कार्डियक सायकल कम्प्लिटेड इन 0.8 सेकंड. व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला हा MCQचा क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कार्डियक सायकलचं ड्युरेशन, कंप्लीट ड्युरेशन विचारले तुम्हाला, तर तिथं आन्सर काय असणार आहे, 0.8 सेकंड. ऑन ॲन ॲव्हरेज 72 बीट्स आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट इन ॲडल्ट ॲट रेस्ट. ॲट रेस्ट म्हणजे नॉर्मल पोझिशनवर, म्हणजे तुम्ही रेस्टिंग फेजमध्ये असाल, म्हणजे कुठल्याही प्रकारची एक्झरसाइज करत नसाल किंवा काही कुठलं पण असं जास्त वर्क करत नसाल, तर तेव्हा काय होत असतं, तर लक्षात ठेवायचं, आपला हार्ट रेट जेव्हा नॉर्मल असतो, रेस्टिंग फेजमध्ये असतो, तेव्हा एका मिनिटामध्ये काय होत असतात, टोटल 72 बीट्स पडत असतात. आणि ते आपण पल्सवर सुद्धा मोजत असतो. बघा रेडियल आर्टरीमध्ये आपल्या हाताच्या इथं असते. एका मिनिटामध्ये काय होतात, तर टोटल 72 बीट्स म्हणजे हार्टबीट्स काय होत असतात, जनरेट होत असतात. आता बघा ॲट्रियल सिस्टोल म्हणजे काय, ते ॲट्रियल सिस्टोल. आता फर्स्ट पॉईंट बघा, राईट ऑरिकल रिसिव्ज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ब्ल्यू कलरमध्ये सांगितले तेवढ्यासाठी. लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड. हे बेसिक आपल्याला समजलं. आता जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठून आलं, तर सुपेरियर व्हिना केवा, म्हणजे चेंबर कन्सिडर करा, हे झालं सुपेरियर व्हिना केवा, हे काय झालं इन्फेरियर व्हिना केवा, आणि कोरोनरी सायनस, म्हणजे हार्टमधलं जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे थ्रू कोरोनरी सायनस. हे कुठं सगळं आलं बघा, तर राईट ऑरिकलमध्ये. राईट ऑरिकलमध्ये ते कुठं जाणार आहे, परत व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे, राईट व्हेंट्रिकलमध्ये. आणि जे काही लेफ्ट ऑरिकल आहे तिथून ब्लड कुठं आलं, तिथं ब्लड कुठून आलं, तर ते लंग्समधून थ्रू पल्मोनरी व्हेन्स. ते जरा व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, वेन बोथ द ॲट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड, प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल. कम्प्लिटली फिल्ड होतील कोण, दोन्ही पण ऑरिकल्स, दोन्ही पण काय ऑरिकल्स. त्यानंतर ते प्रेशर काय होणार आहे, जनरेट करणार आहे. त्यानंतर बघा, इन रिस्पॉन्स टू धिस प्रेशर SA नोड गेट्स एक्सायटेड अँड जनरेट कार्डियक इम्पल्स. आता SA नोड सगळ्यात पहिला काय करणार आहे, कार्डियक इम्पल्स जनरेट करणार आहे. आपण सिक्वेन्स माहीत आहे, SA नोड, AV नोड, आणि लोकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा, बंडल ऑफ हिस, त्यानंतर काय पर्किनचे फायबर. आता बघा पुढचा पॉईंट, ड्यू टू दिस कार्डियक मसल्स इन द ॲट्रियल वॉल कॉन्ट्रॅक्ट्स कॉझिंग ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल
सिस्टोल म्हणजेच काय, ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन किंवा ॲट्रियाचं काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्शन. एकदम सिंपल प्रोसेस आहे बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल ब्लड इज पंप्ड इन टू द व्हेंट्रिकल्स. ॲट्रियल सिस्टोलमध्ये काय झालं, ब्लडचं काय झालं, पंपिंग झालं कशामध्ये, तर व्हेंट्रिकल्समध्ये. पुढचा पॉईंट बघा, ब्लड इज प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग बॅक टू द व्हेन्स अँड कोरोनरी सायनस बाय युस्टॅशियन अँड थेबॅसियन किंवा थेबॅसियस वाल्व रिस्पेक्टिव्हली. आता हे जरासं समजून घ्या, आणि मागच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळ्या वाल्व सांगितल्यात कुठल्या कुठल्या आहेत ते. आता युस्टॅशियन अँड थेबॅसियन किंवा थेबॅसियस जी काही वेल्व असते त्यामध्ये काय होत असतं तर लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्त्वाचं जे राईट ऑरिकल आहे, राईट ऑरिकलमध्ये ब्लड येणार आहे डिऑक्सिजनेटेड. कुठल्या वाल्वला तिथं कुठल्या जे काही आपलं काय म्हटलं व्हेन आहे त्यामध्ये जे सुपेरियर व्हिना केव्हा आहे, म्हणजे जी वरून येणारी जी काही ट्यूब आहे सुपेरियर व्हिना केव्हा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाल्व ही काय असते, अब्सेंट असते. प्रेझेंट कुठं आहे फक्त, तर कोरोनरी सायनसच्या ट्यूबमध्ये आणि जे इन्फेरियर व्हिना केव्हा आहे त्याच्यामध्ये. इन्फेरियर व्हिना केव्हामध्ये काय, युस्टॅशियन, आणि थेबॅसियस कुठं आहे तर कोरोनरी सायनसमध्ये. ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. आफ्टर कम्प्लिटिंग सिस्टोल द ॲट्रिया गो इन टू डायस्टोल. सिस्टोल झाल्यावर काय होणार आहे, डायस्टोल, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन मग रिलॅक्सेशन, असा अल्टरनेट मॅनरमध्ये काय होत असतं, हार्टमध्ये काय होत असतं, प्रोसेस होत असते. त्यानंतर बघा, इन नॉर्मल कंडिशन ऑरिकल ॲट्रियल सिस्टोल इज फॉर 0.1 सेकंड. MCQचा क्वेश्चन आहे. अँड ॲट्रियल डायस्टोल 0.7 सेकंड. आता ओव्हरऑल जर आपण बघितली कार्डियक सायकल ती किती आहे, 0.8 सेकंडचे. त्यामध्ये 0.1 सेकंड कशाला लागणार आहेत, ऑरिक्युलर सिस्टोल. मग राहिलेले जे काही 7 सेकंड असणार आहेत ते कशासाठी लागणार आहेत, तर ऑरिक्युलर डायस्टोलसाठी. आणि हे जरासं या पॉईंट ऑफ व्ह्यूनं लक्षात ठेवा, कारण आपण यात 5-6 नंबर बघणार आहे, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. पहिला आपण काय समजून घेतली, जी काही युनिट आहे, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय, कंप्लीट कार्डियक सायकल ही 0.8 सेकंड आहे. त्याचं टाईम किती आहे, 0.8 सेकंड. त्यानंतर बघा 0.1 सेकंड कशासाठी लागणार आहे, तर ऑरिक्युलर सिस्टोलसाठी, म्हणजे ऑरिकलच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी. त्यानंतर राहिलेला सगळा वेळ, राहिलेले जे काही 7 सेकंद आहेत ते कशासाठी लागणार आहेत, तर ऑरिक्युलर डायस्टोलसाठी. म्हणजे पहिला 1 सेकंद लागला, 0.1 सेकंड कशासाठी लागलं, 1 सेकंद नाही सॉरी, तर कशासाठी, ऑरिक्युलरचं कॉन्ट्रॅक्शनसाठी. राहिलेला सगळा वेळ कशासाठी लागणार आहे, ऑरिकलच्या रिलॅक्सेशनसाठी. ते जर असं व्यवस्थित समजून घ्या, MCQचे क्वेश्चन आहेत सगळे. त्यानंतर बघा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, आता इथं मी जरासं एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय, तो जरासं व्यवस्थित समजून घ्या. एस ए नोडमध्ये काय होत असते, एस ए नोड काय करतोय तर कार्डियक इम्पल्स जनरेट करतोय. त्यामुळं ऑरिकलचं काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते. ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन का झालं, एस ए नोडनं कार्डियक इम्पल्स जनरेट केल्यामुळं. एस ए नोडनं कार्डियक इम्पल्स का जनरेट केला, कारण ऑरिकल्स हे दोन्ही पण काय झाले, फील्ड झाले. त्यांनी प्रेशर क्रिएट केलं, जनरेट केलं. त्यामुळे प्रेशर जनरेट झाल्यामुळे त्या वॉलवर त्यांनी काय केलं, एस ए नोडला काय सांगितलं, एस ए नोडला इम्पल्स क्रिएट केले. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्लड पहिला आलं, ब्लडमुळं प्रेशर वाढलं आतल्या चेंबरचं. प्रेशर वाढल्यामुळे एस ए नोड काय झाला, ॲक्टिव्ह झाला. एस ए नोडनं कार्डियक इम्पल्स जनरेट केले. त्यानंतर बघा, त्यालाच आपण ॲट्रियल डिपोलरायझेशन सुद्धा म्हणू शकतो. आता इथं पी वेव्ह तयार होत असते. तर वेव्ह मी फक्त नाव सांगतोय, तुम्हाला पुढे मी सांगतो ओव्हरऑल एक्सप्लेनेशन. फक्त लक्षात ठेवा, ऑरिक्युलर सिस्टोलमध्ये किंवा त्याला डिपोलरायझेशन सुद्धा आपण शब्द वापरतो. पी वेव्ह तयार होत असते, PQRST असते, ते आपण पुढे बघणारच आहे, ECG मधली. आणि त्यानंतर काय होणार, तेव्हा त्यावेळेला जेव्हा ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होत असतात तेव्हा व्हेंट्रिक्युलर काय असणार आहेत, ऑब्व्हियसली रिलॅक्स असणार आहेत. म्हणजेच व्हेंट्रिक्युलर काय असणार आहे, तर डायस्टोल. त्यानंतर बघा, आता जे काय आणखीन एक एक्स्ट्रा जरासं पॉईंट आहे तो नोट डाऊन करून घ्या. आपल्या बहुतेक पुस्तकात मेन्शन केला नाही जरासं इन डिटेल. जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, थोडक्यात 25 ml ऑफ ब्लड जे आहे कशामधलं, तर ते काय होतं तर व्हेंट्रिकलमध्ये जातं. 25 ml काय होत असतं ब्लड, दोन्ही पण ऑरिकल्समधून ते व्हेंट्रिकलमध्ये जाते. जेव्हा ऑरिकल्स काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. मी काय सांगितलं बघा, जेव्हा पहिलं ऑरिक्युलर सिस्टोल होणार आहे तेव्हा 25 ml ब्लड दोन्ही पण ऑरिकल्समधून कुठं जाणार आहे, व्हेंट्रिकल्समध्ये. आणि व्हेंट्रिकल्समध्ये तिथं पहिलाच किती असतं, 105 ml ब्लड असतं टोटल. त्यामध्ये किती झालं,
130 ml ऑफ ब्लड. हे फक्त मी कॅल्क्युलेशन समजण्यासाठी सांगतोय, पुस्तकात तेवढं इन डिटेल मेन्शन केलं नाही आपल्याला. डायरेक्ट 70 ml हे एक स्ट्रोक व्हॉल्यूम काय तर सांगितलं आहे डायरेक्ट. त्यामुळे ते फक्त मी समजण्यासाठी सांगतोय. ते काय सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त समजून घ्यायचं काय की 25 ml ब्लड आहे. दोन्ही पण ऑरिकल्समधून जेव्हा ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील ते व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे. आणि व्हेंट्रिकलमध्ये अगोदरच किती ब्लड आहे? 105 ml. त्यामुळे आता व्हेंट्रिकलमध्ये किती झाले? 130 ml ऑफ ब्लड. आता बघा पुढचा पॉईंट, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, the impulse which started from SA node now reaches the AV node and it gets excited. म्हणजे SA node पासून इम्पल्स कुठे गेले? आता AV नोडकडे गेले. SA नोडनं इम्पल्स जनरेट केल्यामुळे काय झालं? ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले. सिक्वेन्स व्यवस्थित समजून घ्या. 2-3दा हे सगळे पॉईंट जरा व्यवस्थित समजून घ्या, कारण चांगलं रिवाईज झालं पाहिजे. कार्डियक सायकल तुम्हाला चांगली समजली पाहिजे. त्यानंतर बघा, म्हणजे कंडक्टिंग सिस्टीम सायकल हे एकमेकांना जराशी कोरिलेट करणारे पॉईंट आहेत. परत ECG पण ह्याच्या याच बेसिसवर बघणार आहे, त्यामुळे जरा लक्ष द्या. AV नोड सेंड्स इम्पल्स टू बंडल ऑफ हिस. त्यामुळे सिक्वेन्स मी लक्षात ठेवायला सांगितलं आहे बघा. SA नोड, AV नोड, आता कुठे इम्पल्स गेले? बंडल ऑफ हिस. त्यानंतर बघा, अँड फ्रॉम बंडल ऑफ हिस कुठं जाणार आहेत? पर्किंजे फायबर. ते व्हेंट्रिकल्समध्ये असतात. ते पर्किंजे फायबर स्प्रेड द इम्पल्स ऑल ओव्हर द वॉल ऑफ व्हेंट्रिकल. Due to this, ventricle wall contract causing ventricular systole. आता ventricular systole काय झाले? SA नोडनं जनरेट केले इम्पल्स. SA नोडनं जनरेट केले इम्पल्स, ते गेले AV नोडकडं. AV नोडनं कडून बंडल ऑफ हिस कडून पर्किंजे फायबर. आणि पर्किंजे फायबर कुठं दिसतात आपल्याला? तर जे काही व्हेंट्रिकलचे वॉल आहेत त्यामध्ये पर्किंजे फायबर्स आहेत. आणि जेव्हा हे इम्पल्स त्यांच्यामध्ये जातील तेव्हा व्हेंट्रिकल काय करणार आहेत? कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. म्हणून तिथे शब्द काय वापरला? C फॉर कॉन्ट्रॅक्शन, S फॉर सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन, सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. म्हणजे व्हेंट्रिकलचं काय झालं? कॉन्ट्रॅक्शन झालं. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल राईट व्हेंट्रिकल पंप्स डिऑक्सिजनेटेड ब्लड. आपल्याला माहिती आहे बघा, 4 चेंबर आहेत. आता टोटल हे व्हेंट्रिकल्स आहेत. इकडचं राईट आहे, इकडचं लेफ्ट. काय सांगितलं बघा? पहिला राईट व्हेंट्रिकल म्हणजे हे राईट व्हेंट्रिकल म्हणजे हे काय करणार आहे? पंप करणार आहे कसलं ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड इनटू पल्मोनरी ट्रंक. पल्मोनरी ट्रंकमध्ये ते काय करणार आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करणार आहे? पंप करणार आहे. आणि त्यानंतर कोण आहे बघा? लेफ्ट व्हेंट्रिकल. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड कसलं आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड काय ब्लड आहे, ते पंप करणार आहे थ्रू काय असणार आहे? त्याला म्हणायचं काय? सिस्टेमिक ॲओर्टा. आणि ते कुठं जाणार आहे? सगळ्या बॉडीला. ते जरा व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर बघा, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे व्हेंट्रिकलचं काय झालं? कॉन्ट्रॅक्शन. द कस्पिड म्हणजे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड किंवा ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व म्हणायचं त्याला. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड काय असतात? क्लोज असतात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, ते काय असतात? क्लोज असतात. महत्त्वाचा पॉईंट आहे. व्हेंट्रिक्युलर सिस्टोलच्या वेळेला म्हणजे जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील, जर आपण असं कन्सिडर केलं की हे खाली व्हेंट्रिकल्स आहेत, हे ऑरिकल्स आहेत, जेव्हा हे व्हेंट्रिकल्स आहेत लक्षात ठेवायचं कॉन्ट्रॅक्ट होतील, तेव्हा ब्लड कुठे गेलं पाहिजे? ते तर सिस्टेमिक ॲओर्टामध्ये गेलं पाहिजे, पल्मोनरी ट्रंकमध्ये गेलं पाहिजे. पण ते ब्लड परत हे ऑरिकल्समध्ये गेलं नाही पाहिजे. त्यामुळं इथं ज्या वाल्व असतात, ज्या सुरुवातीला ओपन होत्या त्या काय झाल्या? आता क्लोज झाल्या. कारण जर सपोज आपण कन्सिडर केलं की हे साईडचे व्हेंट्रिकल जर कॉन्ट्रॅक्ट झाले तर ब्लड हे परत ऑरिकलमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं ऑरिकल ज्या वाल्व आहेत ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड आता काय आहेत? क्लोज आहेत. म्हणजे जेणेकरून किती पण प्रेशर जरी जनरेट झालं तर ते ब्लड कुठं जाणार आहे? एकतर सिस्टेमिक ॲओर्टामध्ये किंवा ते कुठं जाणार आहे ब्लड? तर पल्मोनरी ट्रंकमध्ये. परत या चेंबरमध्ये जाणार नाही, कारण आता या वाल्व आहेत त्या काय झाल्या? क्लोज झाल्या. जरा आता गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकता माझ्यामध्ये. त्यानंतर बघा, कस्पीड म्हणजे ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड. दोन्ही पण शब्द व्यवस्थित समजून घ्या. आणि बायकस्पीडचं मी दुसरं नाव विचारलं आहे तुम्हाला काय आहे ते, आणि त्याचं तुम्ही आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा. आता इथं एक महत्त्वाचा एक पॉईंट आहे बघा, साऊंडचं एक नाव सांगितलं, लब साऊंड इज हिअर्ड. आता इथं टोटल तसं बघायला गेलं तर 4 साऊंड असतात. त्याला हार्ट साऊंड फर्स्ट,
हार्ट साऊंड सेकंड म्हणतो आणि H3 आणि H4 ते तुम्हाला पुढे डिग्रीला जराशी आणखीन इन डिटेल असतील. पण इथे शब्द काय आला बघा, लब साऊंड. सगळ्यात पहिला साऊंड कुठला आहे? लब साऊंड. तिथं काय झालंय बघा आता व्यवस्थित. टोटल जसे 2 साऊंड आहेत, एक असतं लब, दुसरं असतं डब. आता आपल्याला एवढं असं काय तर माहीत असतं की हृदय आपलं धडधड करत असतं, धकधक करत असतं, पण तसं नाही लक्षात ठेवा. म्हणजे ते गाणं पण आहे कुठलं तर धकधक करणे लगा, तिथं ॲक्च्युली पाहिजे होतं लब डब करणे लगा. म्हणजे ते साऊंड आहे लक्षात ठेवायचं. प्रॉपर हार्टचे थ्रू सायन्स ते साऊंड आहेत लब आणि डब. आता लबमध्ये काय होत असते सांगितलं मी, तर क्लोजिंग होत असते ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्वचं. ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. MCQचा क्वेश्चन आहे. तुम्हाला सिम्पल एकदम क्वेश्चन विचारतात की हार्टमध्ये कुठले साऊंड जनरेट होत असतात, लब आणि डब. पहिला लब आहे साऊंड, लब साऊंड आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तो कशामुळे होत असतो, तर ड्यू टू द क्लोजर ऑफ AV वाल्व, म्हणजे ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व. म्हणजेच काय, हे जे कस्पिड वाल्व आहेत, कसा पण शब्द असतो तुम्हाला, ट्रायकस्पिड असेल, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व असेल, समजून घ्यायचं व्यवस्थित. साऊंड कुठला जनरेट होणार आहे, लब. म्हणजे ते वाल्व काय झाले, क्लोज झाले. ऑरिक्युलोमध्ये ब्लड जाऊ द्यायचं नाही आता, म्हणून ते वाल्व काय झाले, क्लोज झाले. साऊंड जनरेट झाला कुठला, लब. पहिला साऊंड लक्षात ठेवायचं लब आहे, आणि पुढचा साऊंड काय असणार आहे, डब असणार आहे. तर पुढे बघूया आपण. इन नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय, आता व्हेंट्रिकल सी कॉन्ट्रॅक्ट झाले, लास्ट फॉर 0.3 सेकंड, अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टोल लास्ट फॉर 0.5 सेकंड. टोटल कार्डियक सायकल 0.8 सेकंड. आता इथं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल कितीच आहे बघा, MCQचा क्वेश्चन. 0.3 सेकंडचा व्हेंट्रिक्युलर काय आहे, सिस्टोल आहे. मग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल कितीच असणार आहे, 8-3, तर असणार आहे 0.5. आता हे असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला समजते. पहिलं काय होतं बघा, ऑरिक्युलर सिस्टोल होतं. ऑरिक्युलर सिस्टोल किती होतं, तर 0.1 सेकंड, 8-1. मग ऑरिक्युलर डायस्टोल किती झालं, 0.7 सेकंड. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते जर असं पहिलं बेसिक क्लिअर करून घ्या. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, आणि जे डायस्टोल आहे त्याला काय म्हणतो आपण, रिलॅक्सेशन. आणि हे सेकंडचे जे काही सगळ्या व्हॅल्यूज आहेत, ओव्हरऑल सगळ्या जे काही व्हॅल्यूज आपण बघितल्यात त्या 2-3दा चांगल्या रिवाईज करा. दरवर्षी क्वेश्चन पडत असतो ह्याच्यावर, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पुढचा पॉईंट बघा. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेमिल्युलर वाल्व आर क्लोज. सेमिल्युलर कुठं आहेत, सेमिल्युलर म्हणजे त्याला हाफ मून शेप म्हणतो आपण, ल्युना म्हणजे त्याला तिथं मून असं त्याचा अर्थ आहे, लक्षात ठेवा. त्या वाल्व कुठं आहेत, तर जे काही पल्मोनरी ट्रंक आहे, आणि त्यानंतर जो सिस्टेमिक ट्रंक आहे, किंवा त्याला आपण ॲओर्टा म्हणतो, सिस्टेमिक ॲओर्टा, तिथं काय प्रेझेंट आहेत बघा, तर या वाल्व प्रेझेंट आहेत. ह्या सेमिल्युनर काय आहेत, वाल्व प्रेझेंट असतात. कशामध्ये, पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टेमिक ॲओर्टा, यामध्ये काय प्रेझेंट आहेत, सेमिल्युनर वाल्व. त्या काय होतात, क्लोज होतात. कधी, जेव्हा व्हेंट्रिकलचं काय होत असतं, डायस्टोल होत असतं, म्हणजे व्हेंट्रिकल हे रिलॅक्स होत असतात, तेव्हा या वाल्व काय होत असतात, क्लोज होत असतात. एकदम सिंपल आहे. आणि सगळ्या जे काही वाल्व किंवा वेल्व म्हणूया आपण, या सगळ्यांचं काय आहे, तर फंक्शन आहे, इट प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड. म्हणजे लक्षात ठेवा, त्याचं असं काय तर स्ट्रक्चर दिसतं आपल्याला त्या वाल्वचं, म्हणजे जेणेकरून काय होते, ब्लड जे आहे ते काय होते, त्याचे ट्रान्सफर होते. कसं होते ब्लड बघा, ते असं ट्रान्सफर होते, पण परत ते काय होऊ शकत नाही, पाठीमागं जाऊ शकत नाही. म्हणजे कुठल्याही वाल्वचं, ते सेमिल्युलर असू दे किंवा ट्रायकस्पिड बायकस्पिड असू दे, थेबॅसियस असू दे किंवा युस्टेशियन वाल्व असू दे, प्रत्येक वाल्वचं काय फंक्शन आहे, तर इट प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड. त्यानंतर बघा, तिथं साऊंड कुठला जनरेट झाला आहे, डब साऊंड. म्हणजे जेव्हा जे काय म्हटलं आपण, ज्या सगळ्यात पहिला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व होत्या, ट्रायकस्पिड बायकस्पिड वाल्व होत्या, त्या जेव्हा क्लोज होतील तेव्हा काय होत असतं, म्हणजे क्लोजिंगच्या वेळेला साऊंड होतोय बघा, त्या जेव्हा क्लोज होत असतात तेव्हा काय झालं बघा, साऊंड कुठला झाला, सगळ्यात पहिला लब. आणि जेव्हा सेमिल्युनर ज्या वाल्व आहेत त्या जेव्हा क्लोज होतील तेव्हा साऊंड कुठला झाला आहे बघा, तर डब साऊंड. पहिला साऊंड लब, दुसरा काय आहे, डब. ओव्हरऑल कार्डियक सायकलमध्ये आणखीन एक तिसरा साऊंड सुद्धा असतो, H3 आणि H4 म्हणतो, पण तो आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे त्याचं जरासं साऊंड कमी असतो. म्हणजे H3 कधी होत असतं, जेव्हा पुशिंग ऑफ ब्लड फ्रॉम
तर ॲट्रिया टू व्हेंट्रिकल म्हणजे ऑरिकल्समधून व्हेंट्रिकलमध्ये जेव्हा ब्लड जात असतं तेव्हा H3 येत असतो साऊंड, आणि H4 जेव्हा जे काही कॉन्ट्रॅक्शन होत असतं ऑरिकलचं तेव्हा H4 साऊंड येत असतो. पण एवढं इन डिटेल तुम्हाला आत्ता अभ्यासाला नाही, फक्त तुम्हाला आत्ता बेसिक आहे की लब साऊंड आणि डब साऊंड. मी आणखीन एकदा रिपीट करतोय बघा. लब साऊंड हे कधी तयार होणार आहेत, म्हणजे कधी ते जनरेट होणार आहे, त्याचा आवाज कधी ऐकू येणार आहे आपल्याला, तर जेव्हा जे ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर किंवा कस्पिड वाल काय होणार आहेत तर क्लोज होणार आहेत, तेव्हा काय होणार आहे लब साऊंड जनरेट होणार आहे. आणि त्यानंतर जे बायकस्पिड ट्रायकस्पिड म्हणतो आपण त्याला, ते झाल्यावर जे सेमिल्युनार वाल्व आहेत ते जेव्हा काय होतील क्लोज होतील तेव्हा साऊंड कुठला जनरेट होणार आहे सेकंड साऊंड, त्याला म्हणायचं डब. त्यामुळे हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. डिग्रीला सुद्धा तुम्हाला पुढे इन डिटेल असते हार्टचे साऊंड लब आणि डब. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, फॉर अबाउट 0.4 सेकंड बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल डायस्टोल आर इन डायस्टोल. आता दोन्ही पण काय असणार आहेत लक्षात ठेवायचं, ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स हे ठराविक वेळेसाठी काय असणार आहेत तर रिलॅक्स स्टेटमध्ये असणार आहेत, त्याला जॉईंट डायस्टोल म्हणतो आपण. आता पॉईंट बघा, वेन ऑल चेंबर्स ऑफ हार्ट इन द डायस्टोल आर इन डायस्टोल. आणि डायस्टोल म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, रिलॅक्सेशन. डायस्टोल म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, रिलॅक्सेशन. कंडिशन इज कॉल्ड एज अ जॉईंट डायस्टोल किंवा कम्प्लीट डायस्टोल. आणि हा MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचं काय आहे 0.4 सेकंड. आणि आता इथलं व्हॅल्यू मी आणखीन एकदा रिपीट करतोय बघा. ओव्हरऑल सगळ्या टोटल कार्डियक सायकल ही 0.8 सेकंडची आहे, पहिला MCQचा क्वेश्चन. आणि सगळ्या व्हॅल्यू परत एकदा मी रिपीट करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. ओव्हरऑल सगळी कार्डियक सायकल 0.8 सेकंड. ऑरिक्युलर सिस्टोल म्हणजेच ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन काय किती वेळासाठी असतं ते 0.1 सेकंडसाठी असतं. आणि ऑरिक्युलर डायस्टोल 8-1 7 सेकंड. असं लक्षात ठेवा. ते पाठ करत बसू नका, पाठ केलं तर ते एक्झामच्या वेळेला बरोबर विसरते नक्की किती आपण व्हॅल्यू लक्षात ठेवलेली ते. त्यानंतर व्हेंट्रिकलचं काय झालं, सिस्टोल झालं, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल 0.3 सेकंड. 0.3 सेकंड. मग व्हेंट्रिक्युलर डायस्टोल किती असणार आहे, 8-3 असणार आहे 0.5 सेकंड. आणि सगळ्यात शेवटी आपण काय बघितलं, जॉईंट डायस्टोल 0.4 सेकंड, जेव्हा ऑल चेंबर्स काय होणार आहेत रिलॅक्स स्टेटमध्ये असणार आहेत, डायस्टोल असणार आहे तिथं, व्यवस्थित लक्षात ठेवा. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतं, खाली दिसतो आपल्याला त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो आपण, ग्राफ असतं ते मशीन असतं, लक्षात ठेवा. ते आपण पुढे बघणारच आहे. आता पहिला बघा, ॲन इलेक्ट्रिकल इम्पल्स ट्रॅव्हल फ्रॉम द सायनो ऑरिक्युलर नोड किंवा सायनो ॲट्रियल नोड टू द वॉल ऑफ द ॲट्रिया कॉझिंग देम कॉन्ट्रॅक्ट. पहिला जो SA नोड जनरेट झाला आहे, म्हणजे जेव्हा ऑरिकल्स फील झाले ब्लडनं, तेव्हा जो SA नोड काय झाला आहे जनरेट झाला आहे, त्या SA नोडमुळं काय झालं आहे तर ऑरिकल्स काय झाले कॉन्ट्रॅक्ट झाले. आता इथं तुम्हाला तेवढं क्लिअर दिसतंय का नाही माहीत नाही मला, पण मी इथं जरा असं ड्रॉ करतो बघा, इथं येलो कलरमध्ये दाखवतो. हा जो पार्ट दिसतोय आपल्याला, जो असा अपवर्ड डायरेक्शनमध्ये दिसतोय बघा, तो काय असणार आहे, तो काय रिप्रेझेंट करतोय, त्याला P वेव्ह म्हणतो आपण. ते आपण सगळं एक एक टप्प्याटप्प्यानं पुढं बघणारच आहे. ते काय रिप्रेझेंट करते, ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन. ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन. त्यानंतर पुढचा जो हा पार्ट दिसतोय बघा, हा जो पार्ट दिसतोय आणि इथं मेन्शन केलं आहे बघा, द इम्पल्स रिचेस द ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर नोड. म्हणजे पहिला SA नोड, त्यानंतर AV नोड, विच डिलेज इट बाय 0.1 सेकंड. हा मधला जो इंटरवलचा टाईम आहे, PQ इंटरवल म्हणतो आपण त्याला काय तर. त्यानंतर बघा, द बंडल ब्रांचेस, म्हणजे पुढच्या ज्या ब्रांचेस आहेत बघा, इथं दिसते बघा पर्पल कलरमध्ये तुम्हाला हायलाईट केलेलं दिसते थोडंसं, हा जो पार्ट दिसतोय बघा तो. त्या ब्रांचेस काय करतात बघा, सिग्नल कॅरी करतात फ्रॉम AV नोड टू द हार्ट अपेक्स. म्हणजे थ्रू पर्किंचे फायबर ते सगळं कुठं जाणार आहे, व्हेंट्रिकलमध्ये. आणि जो QRS कॉम्प्लेक्स असतो बघा, हा जो दिसतोय ग्राफमध्ये तुम्हाला, जरासा आता नीट दिसत असेल, द सिग्नल स्प्रेड थ्रू द व्हेंट्रिकल वॉल कॉझिंग देम कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे काय रिप्रेझेंट करते, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. इथं सगळं मेन्शन केलं आहे बघा, व्हेंट्रिकल काय झालेत, कॉन्ट्रॅक्ट झालेत. आणि या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसला काय म्हणतो आपण, कार्डियक सायकल. पहिला ऑरिकलचं सिस्टोल, मग व्हेंट्रिकलचं सिस्टोल, त्यानंतर दोघांचं काय झालं रिलॅक्सेशन, त्याला म्हणतो आपण जॉईंट डायस्टोल. सगळ्या जे काही व्हॅल्यूज आहेत आणखीन एकदा चांगले रिपीट करा, कारण महत्त्वाचे आहेत ते सगळे, आणि त्याच्यावर दरवर्षी MCQचे क्वेश्चन पडत असतात. आता फर्स्ट पॉईंट बघा, राईट साईड ऑफ द हार्ट कंटेन डिऑक्सिजनेटेड ब्लड, लेफ्ट साईड कंटेन ऑक्सिजनेटेड. आता हे आपल्याला माहीतच आहे.
टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप ड्युरिंग वन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल इज कॉल्ड स्ट्रोक व्हॉल्यूम अँड इट इज अप्रॉक्सिमेटली 70 ml. आता हे जे स्ट्रोक व्हॉल्यूम आहे ते 70 ml हे कसं काढलंय मी काय सांगतोय समजते का बघा. पहिला आपण मी तुम्हाला एक व्हॅल्यू लक्षात ठेवायला सांगितलेली कुठली होती बघा ती 25 ml हे ब्लड काय होतं तर ऑरिकल दोन्ही पण ऑरिकलने काय केलं तर व्हेंट्रिकलमध्ये टाकलेलं. व्हेंट्रिकलमध्ये अगोदर 105 ml होतं मग त्यामुळे किती झालं हे 25 आल्यामुळं 130 हे कुठं आहे व्हेंट्रिकलमधलं हे होतं ऑरिकलनं टाकलेलं. आता व्हेंट्रिकलमध्ये 130 काय ml आहे ब्लड. आता जेव्हा व्हेंट्रिकलचं काय होते कॉन्ट्रॅक्शन होते व्हेंट्रिकलचं काय होते कॉन्ट्रॅक्शन होते तेव्हा काय होत असतं त्यातलं 70 ml काय होतं ते ब्लड काय करत असतं पंप करत असतं. म्हणजे आता 130 ml व्हेंट्रिकलकडं काय आहे ब्लडचं व्हॉल्यूम आहे. त्यातलं त्यांनी काय केलं जेव्हा व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झाले तेव्हा व्हेंट्रिकलमधून 70 ml सगळंच ब्लड गेलं नाही 70 ml काय झालं ब्लड परत काय गेलं थ्रू जे काही ॲवोर्ट असेल किंवा पल्मोनरी ट्रंक असेल तर ते ब्लड पुढं गेलं. त्यानंतर बघा राहिलं किती आता किती असणार आहे तर 60 ml ब्लड. व्हेंट्रिकलमध्ये आता किती आहे बघा 60 ml ब्लड. मी आणखीनदा सगळं कॅल्क्युलेशन सांगणार आहे तुम्हाला. त्याला म्हणायचं सिस्टॉलिक व्हॉल्यूम. त्याला काय म्हणायचं सिस्टॉलिक व्हॉल्यूम किंवा ESV. आता हे जरा एक्स्ट्रा एक इन्फॉर्मेशन आहे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा सिस्टॉलिक व्हॉल्यूम. आणि जेव्हा जॉईंट डायस्टोल होत असते तेव्हा त्यामध्ये काय होतं व्हेंट्रिकलमध्ये जेव्हा दोन्ही पण म्हणजे ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल रिलॅक्स असतील तेव्हा काय होणार आहे बघा 45 ml ऑफ ब्लड काय असणार आहे तर ते व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे. आणि टोटल आता 60 आणि 45 किती झाले परत 105 ml झालं. आता ओव्हरऑल मी कॅल्क्युलेशन परत एकदा सांगतोय बघा टप्प्याटप्प्याने मी सगळे पॉईंट आणखीन एकदा रिवाईज करतोय. 25 ml हे ब्लड ऑरिकलनं टाकलं व्हेंट्रिकलमध्ये ही पहिली स्टेप लक्षात ठेवा. म्हणजे कधी जेव्हा ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले तेव्हा ऑरिक्युलर सिस्टोलमध्ये 130 ml ब्लड आहे. पहिला 130 ml ब्लड झालं कधी कारण त्या व्हेंट्रिकलकडं किती आहे ब्लड आहे 105 ml ब्लड पूर्वीपासून होतं. त्यामध्ये 25 ml आणखीन ॲड झालं किती 130 मधून 70 ml ब्लड हे व्हेंट्रिकलनं काय केलं पंप केलं. त्याला म्हणायचं काय स्ट्रोक व्हॉल्यूम. आता तुम्हाला जर स्ट्रोक व्हॉल्यूम विचारलं तर आन्सर काय असणार आहे 70 ml. पण जर तुम्हाला क्वेश्चन असा विचारला तर एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम किंवा नुसता शब्द असेल रिमेनिंग सिस्टॉलिक व्हॉल्यूम तर त्याचा आन्सर लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या. 130 मधून 70 गेले राहिले किती 60 ml हे एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम आहे. ते व्यवस्थित लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या. आणि त्या 60 मध्ये आणखी 45 ml ॲड झाल्यावर जेव्हा जॉईंट डायस्टोलमध्ये तेव्हा काय होणार आहे लक्षात ठेवायचं तर 105 ml ब्लड होणार आहे. एकदम सिंपल प्रोसेस आहे. महत्त्वाची फक्त व्हॅल्यू मी एक्स्ट्रा कुठली सांगितली तर एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम 60 ml. स्ट्रोक व्हॉल्यूम सगळ्यांनाच माहीत असते ते किती 70 ml. आता त्यानंतर एक कार्डियक आउटपुट म्हणून एक आपल्याला पॉईंट आहे बारका पॉईंट आहे तो जर असं आपण समजून घ्या. त्यामध्ये काय सांगितले बघा इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट. इट इज व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट फॉर नॉर्मल ॲडल्ट ह्युमन बिईंग. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज CO म्हणजे कार्डियक आउटपुट. इथं कार्बन मोनॉक्साईड असा अर्थ घेऊ नका. CO म्हणजे काय आहे कार्डियक आउटपुट. आता हे फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा कसं केलं आपण. कॅल्क्युलेशनमध्ये काय घेतलं आपण SV घेतलं. SV म्हणजे काय स्ट्रोक व्हॉल्यूम आणि HR म्हणजे काय इथं कन्सिडर केलं आहे आपण हार्ट रेट. व्यवस्थित समजून घ्या. स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाय केला आहे आपण हार्ट रेटनं. तर त्याचं आन्सर किती आलं आहे बघा 70 गुणिले 72 किती आले 5040. म्हणजे टोटल ओव्हरऑल ऑन अन ॲव्हरेज आपण काय कन्सिडर करतो 5000 ml म्हणजेच काय 5 लिटर ब्लड हे एका मिनिटामध्ये काय केलं जातं तर पंप केलं जातं सर्क्युलेट केलं जातं म्हणूया आपण. ह्यालाच काय म्हणतो आपण कार्डियक आउटपुट. आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारला कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड जरासं इकडे तिकडे तुम्हाला मोस्टली काय करत असतात की तुम्हाला कार्डियक आउटपुट दिलेलं असते जरासं इकडे तिकडे जास्त व्हॅल्यू चेंज होत नाहीत. थोडंसं 70 40 वगैरे काहीतरी होईल. स्ट्रोक व्हॉल्यूम नाही सॉरी जे काही हार्ट रेट आहे तो काहीतरी कमी जास्त होत असतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये हार्ट रेट एवढा असेल तर त्याचं व्हॉल्यूम किती आहे.
आणि फक्त तिथं काय करायचं आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फार काही अवघड नाही, बघितल्या आपण सोडवू शकतो. इतकं साधं सोपं असं गणित असते, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. इथं फक्त आणि तुम्हाला तिथं व्हॅल्यू दिलेल्या असतात, तरी सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे काय केलं आपण. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हेंट्रिकलनं जे ब्लड पंप केलं आहे, जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले त्याला म्हणायचं स्ट्रोक व्हॉल्यूम. त्याची अमाऊंट किती आहे, 70 ml. आणि हार्ट रेट एका मिनिटामध्ये किती असतो आपल्याला माहिती आहे, 72 बीट्स. मग तो आपण मल्टिप्लाय केला, आन्सर आलं काय, 5040. म्हणजेच काय, थोडक्यात 5 लिटर ब्लड हे एका मिनिटामध्ये हार्ट काय करत असतं, आपलं सर्क्युलेट करत असतं. एकदम सिंपल प्रोसेस आहे. आणि हे जे काही इक्वेशन आहे ते व्यवस्थित समजून घ्या, कारण त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पडू शकतात. तुम्हाला काय तर तुम्हाला हार्ट रेट किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम दिलेलं असते, त्याच्यानुसार तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन करायचं असते, कार्डियक आउटपुट काढा म्हणून. त्यामुळे ते जरा असं महत्त्वाचं आहे. पुढचा टॉपिक बघूया आता आपण, रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी. आता पुढचा जो आपला टॉपिक आहे, रेग्युलेशन ऑफ कार्डियक ॲक्टिव्हिटी, त्यामधला आपण फर्स्ट पॉईंट बघूया. दो ह्युमन हार्ट इज मायोजेनिक, इट इज अंडर कंट्रोल, इट इज ऑल्सो अंडर युअर कंट्रोल, नर्वस ॲज वेल ॲज हार्मोनल. आता इथे शब्द काय महत्त्वाचा आहे, मायोजेनिकचं आपल्याला एवढं मिनिंग समजलं आहे की बघा, हार्टचे जे काही वॉल आहेत त्यामध्ये जे काही असे स्पेशल नोडल टिश्यू असतात ते काय करत असतात, स्वतःच इम्पल्स काय करत असतात, जनरेट करत असतात. त्यामुळे काय होत असतं, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. आता काही काही कंडिशनमध्ये, म्हणजे फ्लाईट और फाईट कंडिशनमध्ये, तिथं नर्वस सिस्टीमसुद्धा काम करत असते, सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक. ते जरासं आपण इन डिटेल बघणारच आहे आता. पण मायोजेनिकचं आपल्याला मिनिंग समजलं, नर्वस आणि हार्मोनल कसं कंट्रोल करत असतं आपल्या जे काही हार्ट बिटिंग आहे, हार्ट रेट आहे म्हणूया आपण, ओव्हरऑल सगळे जे काही प्रोसेस आहे, आणि त्याला आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर्स हे आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात, मेडुलामध्ये. ते आपण जरासं बघूया इन डिटेल. आता सेकंड पॉईंट बघा, द नर्वस कंट्रोल इन्क्लूड्स द पार्ट ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तेवढ्यासाठी मी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सगळ्यात पहिला चॅप्टर घेतलेला. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये आपण बघितलं बघा, नर्वस सिस्टीममध्ये आपण सेंट्रल, पेरिफेरल, ऑटोनॉमिक या सगळ्या काय काय बघितलेलं आपण टाईप्स बघितल्यात. म्हणजे आपल्या मायामध्ये तुम्हाला जरासा तो चार्ट आठवत असेल, त्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये परत आपण सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक असं बघितलेलं. त्यामध्ये जरासं लक्ष द्या. आता सिम्पॅथॅटिक सिस्टीम विथ हार्मोन इफिनेफ्रिन ॲज अ न्यूरोट्रान्समीटर म्हणजे आपल्याला माहीतच आहे काय आहे ते, इन्क्रीज द रेट ऑफ हार्टबीट ड्युरिंग इमर्जन्सी. म्हणजे फ्लाईट और फाईट कंडिशन असते तेव्हा काय होत असतं की जे सिम्पॅथॅटिक सिस्टीम आहे, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे, ती काय करत असते, हार्टबीट काय करत असते, हार्ट रेट काय करत असते, इन्क्रीज करत असते. कुठल्या न्यूरोट्रान्समीटरमुळं, तर इपिनेफ्रिन किंवा ॲड्रेनालिन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर बघा महत्त्वाचं सेकंड पॉईंट, पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम विथ ॲसिटाइल कोलिन ॲज न्यूरोट्रान्समीटर रिड्युसेस रेट ऑफ हार्टबीट. म्हणजे कोण इन्क्रीज करते, कोण डिक्रीज करते, ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. सिम्पॅथॅटिक हार्टबीट काय करते, इन्क्रीज करते, आणि जे पॅरासिम्पॅथॅटिक आहे ते काय करते, डिक्रीज करते. दोन्हीतला फक्त एवढा डिफरन्स आहे. आता तुम्हाला जरासं मला बेसिक एक जरा तुम्हाला मी एक आठवते असेल, एक शब्द गेला असेल आपल्याला, कॅरोटिड बॉडी. ते जरा असं व्यवस्थित समजून सांगतो, ते पुढे आपल्याला जाणार आहे या सिस्टीममध्ये, रेग्युलेशनमध्ये. त्यामुळे ते जरा असं व्यवस्थित लक्ष देऊन बघा. सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आपल्या नेक रिजनमध्ये इथं दिसतोय बघा, नेक रिजनमध्ये असतो. आणि जे आपलं खालच्या साईडला बघा, इथं काय असणार आहे, हार्ट असणार आहे. आणि हार्टमधून बाहेर काय पडलं आहे, ॲओर्टामधून आपल्याला काय 3 ब्रांचेस असतात त्या ॲओर्टिक आर्चमधून. त्यातली एक कॅरोटिड काय असते, आर्टेरी असते म्हणूया आपण, कॉमन कॅरोटिड आर्टेरी. परत त्या असे बायफर्केट होतात, त्याला फाट्या फुटतात असे 2. आता इथं 2 शब्द महत्त्वाचे आहेत. सेंटरला जो असा पार्ट एक असतो त्याला काय म्हणायचं, कॅरोटिड बॉडी. म्हणजे कुठून कुठं आलो आहे बघा आपण. पहिला आपण हार्ट बघितलं, हार्टमध्ये सगळ्या बॉडीला ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड स्पेसिफिक सप्लाय करणारं कोण आहे, ॲओर्टामध्ये परत आर्टरीज वगैरे असणार आहेत, पण मेन कोण आहे तिथं, ॲओर्टा आहे, सिस्टेमिक ॲओर्टामधून परत तिथं आपल्याला 3 त्या ॲओर्टिक आर्चमध्ये ब्रांच गेल त्या बघा. त्यातली एक ब्रांच कुठली आहे, कॅरोटिड आर्टेरी, जी ब्रेनकडे बघा ब्लड काय करते, अशी सप्लाय करते. आता त्या ब्रेनच्या इथं बघा नेक रिजनमध्ये ती काय झालं, बायफर्केट झाली. नेक रिजनमध्ये काय झाली, ती बायफर्केट झाली, त्याला 2 अशा फाटा फुटले बघा. आणि इथं काय असतो, जो सेंट्रल पार्ट आहे, जिथं
त्याला बायफर्केशन होते, त्याला काय म्हणणार आपण, कॅरोटिड बॉडी. त्याला काय म्हणणार आपण, कॅरोटिड बॉडी. आणि त्या कॅरोटिड बॉडीमध्ये जरासं ते एक साईडला आपल्याला दिसतं बघा, जिथं बायफर्केशन झालं तिथं साईडला, दोन्ही साईडला असा जरासा फुगीर पार्ट असतोय, त्याला म्हणायचं कॅरोटिड सायनस. त्याला म्हणायचं कॅरोटिड सायनस. फक्त हे समजण्यासाठी मी सांगतोय, कॅरोटिड सायनस तिथं काय असतात, बॅरो रिसेप्टर असतात. आणि बॅरो रिसेप्टर कुठे गेले आपल्याला, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. ते काय करत असतात, सेन्स काय करत असतात, तर लक्षात ठेवायचं, ब्लड प्रेशर. काय सेन्स करत असतात, ब्लड प्रेशर. आता एवढं बेसिक माझ्यामध्ये तुम्हाला सगळी आयडिया आली असेल काय कशाच्या बाबतीत. तर हे जे काही सगळं आपण बघितलेलं कॅरोटिड बॉडी, मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगितलेलं, मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित कॅरोटिड बॉडी काय असते ती स्पेसिफिक. माझ्यामध्ये तुम्हाला आता चांगलं समजलं असेल कुठला पार्ट आहे कॅरोटिड बॉडीचा. आता ती कुठं आहे, बायफर्केशनच्या इथं, जे ऑक्सिजन किंवा पार्शियल प्रेशर म्हणूया आपण स्पेसिफिक, पार्शियल प्रेशर ऑफ O2, पार्शियल प्रेशर ऑफ CO2, जे काही हायड्रोजन आयन्स आहेत ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते ब्लडमध्ये काय करत असतं, ते थोडक्यात सेन्स करत असतं, कारण तिथं बॅरो रिसेप्टर आहेत. आणि थ्रू ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, इथे काय दिसतं बघा आपल्याला, ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, ते काय करणार आहेत, मेसेज पाठवणार आहेत आपल्या, तर जे काही कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर आहे तिकडं. काय काय सांगतोय समजते का बघा, पुढे मी आणखीन एकदा रिपीट करणारच आहे. आता पुढच्या स्लाईडवर बघा, ओव्हरऑल सगळं मेकॅनिझम आहे रेग्युलेशनचं. सुरुवातीला आपण काय बघितलं बघा, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. ब्रेनमध्ये आपल्या काय एक प्रकारची सिस्टीम आहे, एवढंच लक्षात ठेवायचं, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. त्यामध्ये सिम्पॅथेटिक आणि काय आहे, पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक कधी असतं, फ्लाईट ऑर फाईट कंडिशन, इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ॲड्रेनलिन सिक्रेट होत असतं. आणि काय होणार आहे इथं, काय होणार आहे बघा, हार्ट रेट काय करत असतं, ते इन्क्रीज करते. सिम्पॅथेटिकमध्ये हार्ट रेट किंवा हार्टबीट इन्क्रीज होतात, पॅरासिम्पॅथेटिक डिक्रीज करते. दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवा. पॅरासिम्पॅथेटिकमध्ये न्यूरोट्रान्समीटर कुठला आहे, ॲसिटाइल कोलिन. इथं दोन्ही पण दाखवलं आहे बघा, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक पण. एक काय करते, सिम्पॅथेटिक इन्क्रीज, पॅरासिम्पॅथेटिक काय करते, डिक्रीज करते. हा एक पार्ट झाला. त्यानंतर काही काही बॅरो रिसेप्टर प्रेझेंट आहेत त्या ॲओर्टाच्या इथं कुठल्या बॉडीमध्ये, त्याला काय म्हटलं, कॅरोटिड बॉडीमध्ये. ही कॅरोटिड आर्टरी आहे ब्रेनला सप्लाय करणारी. आणि इथं एक जी नर्व असते त्याला हेरिंग नर्व म्हणतो आपण, पण तुम्ही नुसतं ग्लॉसोफॅरेंजियल नर्व एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे. इथं बॅरो रिसेप्टर प्रेझेंट आहेत. इथं काय आहेत, बॅरो रिसेप्टर प्रेझेंट आहेत. आणि बॅरो रिसेप्टर हे सेन्स करत असतात पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन. आणि ते काय करत असतात, थ्रू जे काही नर्व आहेत, ग्लॉसोफॅरेंजियल नर्व काय करणार आहेत, मेसेज पाठवणार आहेत. इथं वेगस नर्वसुद्धा असते, ती सुद्धा हेल्प करत असते कशासाठी, तर ब्रेनला मेसेज पाठवण्यासाठी. आता हे बेसिक आहे, एकदम व्यवस्थित समजून घ्या. वेगस आणि ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आपण बघितलंय बघा. काही काही स्पेशलाइज्ड जे केमोरिसेप्टर असतात आपल्या ॲओर्टाच्या तिथं, ते काय करणार आहेत, थ्रू वेगस नर्व काय करणार आहेत, तर रेस्पिरेटरी सेंटरला मेसेज पाठवणार आहेत. व्यवस्थित समजून घ्या. परत मी सांगतोय, स्पेशलाइज्ड केमोरिसेप्टर असतात ॲओर्टाच्या तिथून काय होणार आहेत, तर थ्रू वेगस नर्व काय होणार आहे, रेस्पिरेटरी सेंटरला. रेस्पिरेटरी सेंटर म्हणण्यापेक्षा आता स्पेसिफिक आपण जे काही कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर आहे तिथं काय होणार आहे, मेसेज जाणार आहे. म्हणजे काय केलं पाहिजे, हार्टबीट इन्क्रीज केलं पाहिजे का डिक्रीज केलं पाहिजे त्याच्या संदर्भात. आणि जे काही इथल्या कॅरोटिड बॉडी आहेत थ्रू ग्लॉसोफॅरेंजियल नर्व काय करणार आहेत, ब्रेनला मेसेज पाठवणार आहेत त्या जे काही कार्डिओव्हॅस्क्युलर रेस्पिरेटरी सेंटर आहे तिथं. एकदम बेसिक आहे. आणि सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक काय एकदम सिम्पलच आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, nervous control includes the part of the autonomic nervous system. Its cardiovascular center lies in the medulla oblongata. हे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये त्याचं काय कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटर. इट कंट्रोल्स द रेट ऑफ हार्टबीट इन रिस्पॉन्स टू इनपुट फ्रॉम व्हेरियस रिसेप्टर. म्हणजे फक्त तेवढंच आहे का, तर प्रॉप्रिओ रिसेप्टर सुद्धा प्रेझेंट असतात जे आपल्या लिम्स आणि मसलमध्ये असतात, प्रॉप्रिओ रिसेप्टर. आणि हे सुद्धा आपण गेले कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये. त्यानंतर केमो रिसेप्टर्स आहेत, मॉनिटरिंग केमिकल चेंजेस, म्हणजे जे काही हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल, pH वगैरे असेल ते मॉनिटरिंग करून मेसेज पाठवत असतात आपल्या कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटरला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, बॅरो रिसेप्टर प्रेझेंट आहेत. ते जे काही
ब्लड प्रेशर आहे ते सेन्स करत असतात आणि काय करत असतात तर मेसेज पाठवत असतात कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटरला. केमिकल कॉर्डिनेशनमध्ये बघा ऑफ हार्ट रेट इन्क्लूड्स द कंडिशन लाईक हायपॉक्झिया. हायपॉक्झिया म्हणजे जर ऑक्सिजनची लेवल जर कमी झाली आपल्या बॉडीमध्ये तर त्याला हायपॉक्झिया म्हणतो. ॲसिडॉसिस H+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर अल्कॉसिस. त्यानंतर बघा कॉझिंग डिक्रीज कार्डियक ॲक्टिव्हिटी म्हणजे हायपॉक्झिया, ॲसिडॉसिस आणि अल्कॉसिस ह्याच्यामुळे काय होते कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. पण जर हार्मोन्स आहेत इपिनेफ्रिन, ॲड्रेनालिन त्याला म्हणतो आपण, आणि नॉर इपिनेफ्रिन हे काय करत असतात एनहॅन्स करत असतात. हे काय करत असतात एनहॅन्स करत असतात. बिसाइड कॉन्सन्ट्रेशन आयन्स लाईक सोडियम आयन, त्यानंतर काय कॅल्शियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स हॅव मेजर इफेक्ट इन कार्डियक ॲक्टिव्हिटी. काही काही आयन्ससुद्धा रिस्पॉन्सिबल असतात कार्डियक ॲक्टिव्हिटीला. कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज विथ एलिव्हेटेड ब्लड लेवल ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आयन्स. आता हे 2 आयन्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा गेले बघा जे काही न्यूरल मेसेज ट्रान्सपोर्ट होत असतो पोलरायझेशन डिपोलरायझेशन, तिथे सोडियम पोटॅशियम चॅनल्स असतात. त्यामुळे ते 2 जरा आयन महत्त्वाचे आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि बाकी आपल्याला पॉईंट एकदम सिम्पल आहेत. सिम्पॅथॅटिक सिम्पॅथॅटिकचं सुद्धा सेम आहे बघा. सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक, सिम्पॅथॅटिक काय करते इन्क्रीज, पॅरासिम्पॅथॅटिक डिक्रीज. इथं काय तर कॅरोटिड बॉडी आहे. त्यानंतर ॲओर्टा आहे. ॲओर्टामध्ये जे काही सेन्स आहे ते सेन्स केलं जाणार आहे, रिसेप्टर सेन्स करणार आहे आणि रिसेप्टर सेन्स करून थ्रू वेगस नर्व काय पाठवणार आहेत त्या सेंटरला, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटरला मेसेज पाठवणार आहेत. त्यानंतर इथं बघा बॅरो रिसेप्टर सेन्स करणार आहेत आणि इथं काय असणार आहे ग्लॉसोफॅरेंजियल नर्व असणार आहे, ती काय करणार आहे रेस्पिरेटरी सेंटरला, कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटरला मेसेज पाठवणार आहे. मग हार्ट बीट ते काय इन्क्रीज किंवा डिक्रीज केले जाणार आहेत जशी कंडिशन असेल तसं. त्यानंतर बघा पुढचा टॉपिक आपला ब्लड व्हेसल. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा आता, देर आर 3 मेन टाईप्स ऑफ ब्लड व्हेसल्स इन द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, आर्टेरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. आता 2 आपल्याला माहिती आहेत बघा, एक म्हणजे आर्टेरीज, सेकंड म्हणजे काय व्हेन्स आणि थर्ड म्हणजे काय कॅपिलरीज. आर्टेरीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड, व्हेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड, कॅपिलरीज असतात त्यात जर आपण इन डिटेल जर असं स्ट्रक्चर समजून घ्या काय आहे ते. कॅपिलरीज दोघांना कनेक्ट असतात, आर्टरीज आणि व्हेन्सला सुद्धा. त्याचा आता सेक्शनल व्ह्यू सुद्धा आपल्याला अभ्यास आला आहे. एक एक आपण पॉईंट डिस्कस करूया आणि पुढचं जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये मी याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत डिफरन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ते जरासे आणखीन एकदा रिवाईज करूया आपण. पहिला बघूया आपण आर्टरीज, जे काही सगळे पुस्तकातले पॉईंट आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. आर्टरीज, द ब्लड व्हेसल्स कॅरी ब्लड फ्रॉम द हार्ट टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द ऑर्गन्स ऑफ द बॉडी. देअर दे ब्रांच इन टू आर्टेरिओल्स. परत मेटा आर्टेरिओल्स सुद्धा असतं पण तुम्हाला फक्त आर्टेरिओल्स हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. फर्दर इन टू फाईन कॅपिलरीज. पहिला व्यवस्थित समजून घ्यायचं, ब्लड हे आर्टरीजमध्ये कसलं आहे तर ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. प्रत्येक बॉडीच्या पार्टला, प्रत्येक बॉडीच्या ऑर्गनला, प्रत्येक टिश्यूला हे ऑक्सिजनेटेड ब्लड पाहिजे. का? कारण ऑक्सिडेशन करायचं आहे, एनर्जी पाहिजे, जे काही सगळे मेटाबॉलिक प्रोसेस आहेत त्यासाठी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. ही झाली पहिली स्टेप. मग ऑक्सिजन किंवा न्यूट्रिशन जे काय असेल तर पण इथं महत्त्वाचं ऑक्सिजन शब्द महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. ऑक्सिजनेटेड ब्लड हे कोण नेणार आहे हार्टमधून आपल्या ऑर्गनकडं, तर त्या असणार आहेत आर्टरीज. सगळ्यात पहिली लक्षात ठेवा, जे लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारं कोण आहे तर ॲओर्टा, सिस्टेमिक ॲओर्टा. आणि सिस्टेमिक ॲओर्टाच्या परत काय होणार आहेत ब्रांचेस होणार आहेत, जे आपण सिस्टेमिक आर्च त्या ॲओर्टिक आर्चमध्ये बघितलेलं. परत त्याच्या बारक्या बारक्या ब्रांचेस होणार आहेत. मग सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं, जी ब्रांच झाली त्याला म्हणायचं आर्टेरी. त्याला काय म्हणणार आपण आर्टेरी. आर्टेरीची काय झाली बारकी ब्रांच त्याला म्हणायचं आर्टेरिओल्स. त्यानंतर मेटा, सबमेटा असं बरंच काही काय असते पण ते तुम्हाला तेवढा अभ्यास आला नाही. फक्त लक्षात ठेवायचं ह्याची आणखीन बारकी ब्रांच त्याला आपण म्हणूया कॅपिलरीज. त्याला काय म्हणणार आपण कॅपिलरीज. समजते का बघा, रेड कलरमध्ये काढायला पाहिजे तुम्ही. आर्टेरीज रेड कलरमध्ये असतात का? कारण ते ब्लड कॅरी करत असतात कसलं डी ऑक्सिजनेटेड का ऑक्सिजनेटेड तर असणार आहे ऑक्सिजनेटेड. पण एक्सेप्शन काय पल्मोनरी आर्टेरी. पल्मोनरी आर्टेरी कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. द नॉर्मली कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड टू द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. एक्सेप्शन काय सांगितले पल्मोनरी आर्टरी विच कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. दे आर युजली situated deep in the body except a few like radial brachial
त्यानंतर बघा फेमोरल विच आर सुपरफिशियली लोकेटेड. आता शक्यतो ते बॉडीच्या डीपमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. पण एक्सेप्शन इथं काय काय सांगितले बघा. रेडियल आर्टरी आपल्या हातामध्ये असते, ब्रॅकियल आपल्या आर्ममध्ये असते, फेमोरल म्हणजे फिमर बोनच्या तिथं असते, फिमर टिबिया यामध्ये हार जो आपला लास्टच्या आपला लोकोमोशन अँड मुवमेंट त्यामध्ये आपल्याला सगळे बोन्स गेल्यात बघा, त्यामध्ये शब्द गेला आहे फिमर आपल्याला. आणि इन टीएस ऑफ आर्टरी इट्स वॉल शोज 3 लेयर्स, 3 लेयर दाखवतात आर्टरीजमध्ये. कुठल्या कुठल्या लेयर्स आहेत आपण बघूया. ट्युनिका एक्स्टर्ना म्हणजे ट्युनिका ॲडव्हेंटिशिया त्याला म्हणतो आपण, ट्युनिका मीडिया आणि इंटरना. एक्स्टर्ना, मीडिया, इंटरना किंवा त्याला इंटिमा म्हणतो आपण. काय काय सांगितलं बघा मी. आर्टरीज आहेत, कॅरी करत असतात डिऑक्सिजनेटेड ब्लड, महत्त्वाचा पॉईंट. डिवाइड होतात आर्टेरिओल्समध्ये, त्यानंतर कॅपिलरीजमध्ये. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट, एक्सेप्शन आहे, पल्मोनरी आर्टरी कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्यानंतर काय पॉईंट बघितला आपण, सेक्शनल जर घेतला आपण, जर आर्टरी असेल तर त्याचा आपण काय घेतला, सेक्शन घेतला, कट घेतला, टीएस घेतला, तर आपल्याला लेयर दिसणार आहेत. ट्युनिका, ट्युनिका म्हणजे आपण लेयर म्हणतो, ट्युनिका एक्स्टर्ना, ट्युनिका मीडिया, ट्युनिका इंटरना. हे जरा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. द आउटरमोस्ट ट्युनिका एक्स्टर्ना इज थिक टफ लेयर ऑफ कोलॅजन फायबर्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्स्टर्ना थिक आहे आणि कोलॅजन फायबरपासून तयार झाले. फायब्रस थिक, एक्स्टर्नल टफ लेयर, ट्युनिका एक्स्टर्ना. ट्युनिका मेडिया इज मेडअप ऑफ स्मूथ मसल अँड इलास्टिक फायबर्स. स्मूथ मसल आणि इलास्टिक फायबरपासून कोण तयार झाले, तर ट्युनिका मीडिया. दिस थिक मस्क्युलर अँड इलास्टिक लेयर मेक्स आर्टेरियल वॉल पल्सटाईल. पल्सटाईल म्हणजे आर्टरीजमध्ये आपल्याला माहिती आहे, आपलं जे काही रिस्ट असतं तिथं आपण काय करू शकतो, पल्स काय करू शकतो, म्हणजे जिथं 2-3 अशी ठिकाण आहेत आपले ब्रॅकियल आर्टरीमध्ये, परत टेम्पोरल आर्टरीमध्ये, अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, तर सेन्स करू शकतो. परत कॅरोटिड आर्टरीमध्ये सुद्धा आपण सेन्स करू शकतो. गळ्याला जर आपण हात लावला, जिथं आपलं लॅरिंग्स आहे त्या ठिकाणी जर आपण हात लावला तर थोडंसं प्रेशरमध्ये आपल्याला काय करू शकतो, आपण सेन्स करू शकतो की पल्स आपण सेन्स करू शकतोय. सिंपल आहे बघा. त्यामुळे ते पल्सटाईल आहेत. आणि पल्सटाईल कशामुळे आहेत, त्याच्या इलास्टिक नेचरमुळं. त्यामुळे आपण सेन्स करू शकतोय बोनच्या खाली बेसला बोन असल्यामुळं. त्यानंतर बघा, द इनरमोस्ट ट्युनिका इंटरना इज अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल्स. काय काय बघितलं बघा आपण. आणि हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरुवात कशापासून, एक्स्टर्ना, त्यानंतर म्हणजेच ॲडव्हेंटिशिया, त्यानंतर मीडिया, त्यानंतर कोण आहे, इंटरना. इंटरनामध्ये सेल्स कुठल्या आहेत आता, एंडोथेलियल सेल्स सराउंडिंग द ल्युमेन. द अँग्युलर मार्जिन अराउंड द ल्युमेन शोज टेस्लेशन. त्यानंतर बघा, आर्टेरियल ल्युमेन डिवाइड ऑफ वाल्व. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, आर्टेरियल ल्युमेन डिवाइड ऑफ वाल्व अँड ब्लड फ्लोज थ्रू इट रॅपिडली विथ हाय प्रेशर. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ब्लडचं फ्लो कसा होतो, हाय प्रेशरनं, आणि तिथं वाल्व अब्सेंट आहेत. डिवाइड म्हणजे अब्सेंट. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतोय बघा. एक आहे आर्टेरीची, एक आहे व्हेनची. लेयर बघा कशा कशा आहेत. सगळ्यात आउटर ट्युनिका ॲडव्हेंटिशिया किंवा एक्स्टर्ना, ही जी लेयर आहे त्याला म्हटलं आपण ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. त्यानंतर जी सेकंड लेयर आहे बघा, ट्युनिका मीडिया, थिक लेयर आहे बघा, ही थिक लेयर आहे सगळी, ती काय झाली, ट्युनिका मीडिया. त्यानंतर जी सगळ्यात आतली लेयर आहे त्याला म्हणायचं काय, ट्युनिका इंटरना, ही काय झाली, ट्युनिका इंटरना. आणि जो हा मधला पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, ल्युमेन. त्याला काय म्हणतो आपण, ल्युमेन. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर कॅपिलरीज आहेत. कॅपिलरीज असे कनेक्ट झालेले दाखवले, पण सगळ्यात पहिला आपण फक्त आर्टरीज बघितले. आता ॲज कंपॅरिझन आपण बघूया व्हेन्समध्ये काय होत असतं. व्हेन्समध्ये पण सेम आहे बघा. काय, सगळ्यात आउटर ॲडव्हेंटिशिया म्हणजे एक्स्टर्ना ट्युनिका, त्यानंतर ट्युनिका मीडिया. पण ट्युनिका मीडिया जरा इथं कसं आहे, थिन आहे. इकडं कसा दिसतोय आपल्याला, थिक दिसतोय. इथं कसं आहे, थिन आहे. त्याची विड्थ जरा अशी कमी झाली आहे बघा. त्यानंतर काय आहे, तर इंटरना. आणि इथं आपल्याला काय दिसतात बघा, या काय दिसतात, वाल्व प्रेझेंट दिसतात. आणि आर्टरीजमध्ये आपण काय बघितलंय, या वाल्व अब्सेंट आहेत. आणि ब्लड कसं होतं, हाय प्रेशरनं जाते. हाय प्रेशरनं का जाते, कारण तिथं ल्युमेन काय असतं, नॅरो असतं. ल्युमेन म्हणजे हा जो सेंट्रल पार्ट आहे तो नॅरो असतो, म्हणून ब्लड हाय प्रेशरनं जात असतं. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, व्हेन्स. आता व्हेन्समध्ये काय होते बघा, द व्हेन्स आर थिन वॉल्ड
मोस्टली सुपरफिशियली व्हेसल्स विच कॅरी ब्लड फ्रॉम द ऑर्गन्स टुवर्ड्स द हार्ट. आता कोण कसं ब्लड कॅरी करते सारखं सारखं मी रिवाईज करतो, डोक्यात ठेवा व्यवस्थित. व्हेन्स आर थिन वॉल्ड. पहिला आर्टरीज थिक वॉल्ड होते आणि कम्पेअर करून लक्षात ठेवा म्हणजे पॉईंट्स समजतात आपल्याला पटकन. मोस्टली सुपरफिशियल व्हेसल्स विच कॅरी ब्लड म्हणजे जास्त थोडक्यात ते वरच्यावर असतात, आणि जे आर्टरीज आहेत डीपली सिच्युएटेड असतात. दोन्हीतला फरक डिफरन्समधला एक. आणि त्याचं काय काम आहे बघा, कॅरी ब्लड फ्रॉम ऑर्गन्स टुवर्ड्स द हार्ट. ऑर्गनमधून जे काही आता कलेक्ट केले डिऑक्सिजनेटेड ब्लड ते कुठं नेणार आहेत, हार्टमध्ये. कोण नेणार आहेत, व्हेन्स. आणि व्हेन्स सगळ्या एकत्रितून व्हेना केव्हा तयार करत असतात, सुपेरियर इन्फेरियर. द कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन्स जॉईन्स टू फॉर्म व्हेन्स एक्सेप्ट फॉर पल्मोनरी व्हेन. इथं सुद्धा एक्सेप्शन आहे. तिकडं पल्मोनरी आर्टरी हे एक्सेप्शन होतं, पल्मोनरी आर्टरी कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. इथं एक्सेप्शन काय आहे बघा, पल्मोनरी व्हेन्स कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ते जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा, टुवर्ड्स हार्ट. त्यानंतर बघा आता स्क्रीनवर पुस्तकातसुद्धा आपल्या डायग्राम्स आहेत, त्यासुद्धा जरासं रेफर करत जावा. आणि काय सिम्पल डायग्राम आहेत, फार काय अवघड नाहीत. त्यात काय सांगितले, फक्त लेअर सांगितलं तुम्हाला. टीएस घेतला आहे, टीएस ऑफ आर्टरी, टीएस ऑफ व्हेन. त्यामध्ये बघा आता जरा टीएस ऑफ आर्टरीमध्ये सगळ्यात आउटर साईडला काय दिसते आपल्याला, ट्युनिका एक्स्टर्ना कोलॅजन फायबरपासून तयार झाले. फायबर स्ट्रक्चर आहे, टफ स्ट्रक्चर आहे. त्यानंतर दोन्हीमध्ये पण सेम आहे, त्यामध्ये काय बदल नाही सिक्वेन्समध्ये. त्यानंतर थिक लेअर बघा, थिक आहे इकडं लेअर कशाची, तर तिथं इलास्टिक फायबर्स आहेत. मधली काय होती, ट्युनिका मीडिया होती. आणि इकडे कशी आहे बघा, ती थिन आहे. इकडे कशी आहे, थिन आहे. त्यामुळे काय झाले, हा जो मधला जो पार्ट आहे ल्युमेनचा, तो वायडर आहे कुणामध्ये, व्हेनमध्ये. इकडे स्मॉलर आहे कुणामध्ये, तर आर्टरीजमध्ये. हाय ब्लड प्रेशर कुणाकडे असणार आहे, ज्याचा डायमीटर कमी त्याचं ब्लड हाय प्रेशरमध्ये जाणार आहे, फ्लुइड ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे. एवढ्या सगळ्या प्रोसेस आहेत. आणि इनर लेअरमध्ये काय, एंडोथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत. ल्युमेन म्हणजे सेंट्रल पार्ट, आणि तिथं सेल्स कुठल्या आहेत, इनर लेअरमध्ये एंडोथेलियल सेल्स. ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पोर्टल व्हेन. आता त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, ऑल पोर्टल व्हेन्स. एक्झाम्पल एक सांगितलं बघा, हेपॅटिक पोर्टल व्हेन डिफर्स फ्रॉम अदर नॉर्मल व्हेन्स इन दॅट इट्स स्टार्ट्स ॲज कॅपिलरीज फ्रॉम वन ऑर्गन अँड कॅपिलरीज इन सम इंटरमिजिएट ऑर्गन. एक्झाम्पल काय सांगितलं, लिव्हर. बिफॉर टेकिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट. माझ्यामध्ये मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये म्हणजे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये सांगितलेलं आठवते का बघा, आणि ते मी दोनदा रिपीट केलं तर ते जरा समजण्यासाठी. त्याला हायपोफायजियल पोर्टल व्हेन आपण शब्द वापरलेला. जर तुम्हाला आठवत असेल स्ट्रक्चर, त्यामध्ये आपण काय बघितलेलं की असं काय तर स्ट्रक्चर होतं कशाचं, तर पिट्युटरी ग्लँडचं. 2 लोब्स होते, अँटेरियर पोस्टेरियर. त्यामध्ये आपण बघितलं, आणि मध्ये इंटरमिडिया काय तिथे हा एक होता पार्ट, मधला एक लोब होता, हे मेलानोसाइट सिक्रेट करत होता हार्मोन. आता इथं महत्त्वाचं काय बघा, जो पार्ट इथं दिसतो आपल्याला अँटेरियर पिट्युटरीचा, त्यामध्ये काय होत असतं की इथून अशा नर्व सेल येत असतात. आणि इथं आपल्याला काय तर असं पोर्टल व्हेन मी तुम्हाला सांगितलेलं बघा, आठवत असेल तुम्हाला. एका ऑर्गनमधून दुसऱ्या ऑर्गनमध्ये, आता मोस्टली काय होत असतं की प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक टिश्यूला एक आर्टरी काय करत असते, ब्लड सप्लाय करत असते. नंतर ती डिवाइड होते अशा कॅपिलरीजमध्ये, आणि त्यानंतर काय होतं, तर ती एकत्रित येतात ॲज अ व्हेन म्हणून. असे लक्षात ठेवा व्यवस्थित मी काय सांगतोय ते. अशा कॅपिलरीज आहेत, आर्टरीज आहेत, त्यानंतर कॅपिलरीज, त्यानंतर व्हेन्स. त्यामध्ये हे सुद्धा असतं आर्टेरिओल्स, मेटा आर्टेरिओल्स वगैरे, पण तेवढं इन डिटेल आपल्याला नाही आहे. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा. आर्टरीजने ऑक्सिजनेटेड ब्लड आणलं, कॅपिलरीज त्याच्या बारक्या बारक्या ब्रांचेस आहेत, कॅपिलरीजच्या थ्रू काय झालं, ट्रान्सपोर्ट झालं. पण जर एखादा मध्ये एक ऑर्गन असेल, त्या ऑर्गनच्या थ्रू जात असतील तर त्याला म्हणतो आपण पोर्टल व्हेन. आपल्या ह्युमनच्या बॉडीमध्ये, मॅमल्समध्ये तशा 2च प्रकारच्या पोर्टल व्हेन्स आहेत. एक असतं हेपॅटिक पोर्टल व्हेन, आणि जे सेकंड असतं त्याला काय म्हणतो आपण, तर लक्षात ठेवायचं काय आपण, तर त्याला हायपोफायजियल पोर्टल व्हेन. जे आपण कशामध्ये बघितलेलं, जर तुम्हाला आठवत असेल तर तो आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, केमिकल कोऑर्डिनेशन मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं अशा काहीतरी आपल्या सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. आता त्यानंतर बघा कुठले कुठले पॉईंट आहेत ते. सगळ्यात महत्त्वाचं पोर्टल व्हेन, हेपॅटिक पोर्टल व्हेन. हेपॅटिक म्हणजे काय, हेपॅटिक सेल्स असतात जे लिव्हरमध्ये प्रेझेंट आहेत ते.
आणि इंटेस्टाईन, लिव्हर आणि इंटेस्टाईन इथं कनेक्शन होत असते. हिस्टोलॉजिकली व्हेन्स ऑल्सो शोज द 3 लेयर्स लाईक आर्टरीज. सेम आर्टरीसारखं स्ट्रक्चर आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतं बघा कशाची, तर हेपॅटिक पोर्टल व्हेनची. लिव्हर इथं दिसते बघा, हे लिव्हर ऑर्गन आहे आपला, लार्जेस्ट एक्झोक्राइन ग्लँड. इकडं इंटेस्टाईन आहे, दोघांना कनेक्ट केले बघा कोण, हेपॅटिक पोर्टल व्हेननं. ह्याचं जे काही सिक्रिशन आहे ते इकडं पोअर केलं जाणार आहे. ते जरा असं व्यवस्थित समजून घ्या. आता इथं काय होतं बघा, सिक्वेन्स मी फक्त इमेज हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. हेपॅटिक पोर्टल व्हेन म्हणजे ॲक्च्युली काय असतात ते. तर ते झाल्यावर आपण पुढचं आपण बघूया टॉपिक. आता ह्याच्या रिलेटेड काही काही एक्स्ट्रा पण आहेत तुम्हाला, म्हणजे एक फिशमध्ये एक स्पेसिफिक असते ती रिनल पोर्टल व्हेन असते. त्यामध्ये हार्टमधून लक्षात ठेवायचं, जे काही बॉडी पार्ट्सला ब्लड जाते त्या बॉडी पार्ट्समधून परत ते किडनीकडे जात असते आणि किडनीमधून परत हार्टमध्ये जात असते. मग किडनी हा काय झाला, एक इंटरमिजिएट ऑर्गन झाला आपण असं म्हणू शकतोय. आणि किडनीमध्ये जे काय सगळं वेस्ट आहे, मेटाबॉलिक वेस्ट, ते सगळं काय केलं जाते, पोअर केलं जातं. नंतर ते ब्लड परत कुठं जाते, तर हार्टकडे. असं ते जर असं पार्ट असतात, पण तो एक्स्ट्रा पॉईंट आहे, तो काय आता आपल्याला तितका इन डिटेल अभ्यासाला नाही. फक्त दोनच व्यवस्थित लक्षात ठेवा. हार्टमधून महत्त्वाचं काय, तर इंटेस्टाईन, इंटेस्टाईनमधून लिव्हर, इंटेस्टाईनमधून लिव्हर आणि लिव्हरमधून परत हार्ट. इंटेस्टाईन आणि लिव्हरला कनेक्ट करणारा जो मधला पार्ट असतोय त्याला काय म्हटलं आपण, हेपॅटिक पोर्टल व्हेन. आता बघा पुढचा पॉईंट, द ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया, ट्युनिका इंटरना किंवा इंटिमा सगळं सेम आहे. हावेवर द ट्युनिका मीडिया इज कंपॅरेटिव्हली थिनर, मगाशी आपण डायग्राममध्ये बघितलेलं बघा. अँड देअर ल्युमेन इज वाईड अँड नॅरो. ते जरा व्यवस्थित समजून घ्या. ल्युमेन इज वाईड, आता वाईड अँड नॅरो सांगितलंय, पण इथं लक्षात ठेवा वाईड कुणाचा आहे, तर हा कुणाचा आहे, तर लक्षात ठेवायचं आपल्या व्हेनचा. त्यानंतर बघा, इंटरनल वाल ॲट रेग्युलर इंटरवल कॅन बी सीन. इंटरनल वाल म्हणजे मगाशी मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं बघा, आठवते का बघा, या डायग्राममध्ये मी तुम्हाला दाखवलेलं जे काही सगळे हे आहेत बघा व्हेन्स आहेत, तिथं आपल्याला काय दिसतात बघा, इथं व्हेन्समध्ये काय दिसतात, इथं आपल्याला असे वाल प्रेझेंट दिसतात बघा. इथं काय प्रेझेंट आहेत, वाल प्रेझेंट आहेत. त्या प्रेझेंट फक्त कुणामध्ये आहेत, व्हेन्समध्ये प्रेझेंट असतात. आर्टरीजमध्ये त्या अब्सेंट असतात. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, ब्लड फ्लोज विथ फ्लो प्रेशर अँड द वाल्व प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड. इथं प्रेशर लो असते ॲज कम्पेअर टू आर्टरीज. डिफरन्स आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये घेऊच. या पुढचा पॉईंट बघा, कॅपिलरीज. these are network of minute blood vessels. They are thin walled आहेत, having single layer of flat squamous epithelial cells resting on a single basement membrane layer. मध्ये फक्त सेल लक्षात ठेवा, स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स. दे आर मेनली इन्व्हॉल्व इन द एक्सचेंज ऑफ मटेरियल. कशामध्ये इन्व्हॉल्व आहेत, एक्सचेंज ऑफ मटेरियल्समध्ये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये. म्हणजे थोडक्यात जे काही न्यूट्रियंट्स आहेत, जे काही गॅसेस आहेत, ते सगळे थोडक्यात काय करत असतात, ट्रान्सपोर्ट करत असतात ऑर्गन आणि टिश्यूमध्ये. त्यानंतर बघा, आणि टिश्यू आणि ऑर्गनमधून परत ब्लडमध्ये. वॉल ऑफ कॅपिलरीज इज फॉर्म्ड ऑफ सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमोस इपिथेलियल अँड इट्स स्ट्रेचेबल. काय पॉईंट सांगितलं बघा, वॉल ऑफ कॅपिलरीज इज फॉर्म्ड ऑफ सिंगल लेअर अँड स्क्वॅमोस इपिथेलियल सेल्स पासून ते काय झालेत, तयार झालेत. त्यानंतर बघा पुढचं पॉईंट, ब्लड फ्लोज थ्रू द कॅपिलरीज अंडर हाय प्रेशर. कॅपिलरीजमध्ये सुद्धा कसं प्रेशर आहे, हाय प्रेशर आहे. आर्टरीजमध्ये सुद्धा हाय प्रेशर आहे. त्यानंतर बघा, वॉल ऑफ कॅपिलरीज बिअर स्मॉल एंडोथेलियल पोअर्स. त्याला म्हणायचं फेनेस्ट्री. त्याला काय म्हणायचं, फेनेस्ट्री. आता फेनेस्ट्रीमध्ये काय असतं, ते बारके बारके पोअर्स असतात. ते पुढे तुम्हाला डायग्रामच्या थ्रू मी सांगतो काय आहे ते. थ्रू विच ब्लड सेल्स म्हणजे WBC कॅन एस्केप नाही, ते एस्केप आहे सॉरी, बाय द प्रोसेस कॉल्ड डायपेडेसिस. डायपेडेसिसमध्ये आपण बघितले बघा, जे माझ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, RBC WBC झाल्यावर WBCचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतं. त्या काय करत असतात, जे काही काय म्हटलं आपण, कॅपिलरीज आहेत, कॅपिलरीच्या पोर्समधून ते बाहेर जाऊ शकतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, त्या प्रोसेसला म्हणायचं डायपेडेसिस. आणि हे डायपेडेसिस कोणामध्ये फक्त स्पेशल कॅरेक्टर आहे WBCमध्ये. डायपेडेसिस कधी कधी विचारतात, म्हणजे जे काही प्रोसेस आहे, म्हणजे त्या पोअरमधून त्या स्क्वीज होऊन जात असतात WBC, त्या प्रोसेसला म्हणायचं डायपेडेसिस. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते बघा कशाची, 3 प्रकारच्या कॅपिलरीज असतात. काय सांगतोय मी, जरा व्यवस्थित लक्ष द्या. कॅपिलरीजचं काम आहे म्हणजे ते एक्सचेंज करायचं काम करत असतं. सिंगल लेअर असतात, एंडोथेलियल सेल्स असतात.
आणि जे काही नवीन कॅपिलरीज तयार होतात त्याला काय तर अँजिओजेनेसिस आपण म्हणतो त्या फॉर्मेशनला. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, पण तर जरा स्क्रीनवर तुम्हाला मी डायग्रॅमच्या थ्रू त्याचे टाईप्स सांगतोय कशाचे, कॅपिलरीजचे. सगळ्यात पहिला जो टाईप आहे त्याला काय म्हणणार आपण, कंटिन्युअस कॅपिलरीज. कंटिन्युअस कॅपिलरीज. आता याच्यामध्ये एंडोथेलियल सेल्स आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा काय दिसतात आपल्याला, एंडोथेलियल सेल्स आहेत. इंटरसेल्युलर जे काही क्लेफ्ट्स आहेत ते दिसतात बघा इथं आपल्याला, इंटरसेल्युलर जंक्शन किंवा क्लेफ्ट दिसतात बघा इथं. हे हे सेल्स आहेत आणि इथं काय दिसतात आपल्याला, असे जंक्शन किंवा क्लेफ्ट दिसतात म्हणूया आपण. आणि ते कुठं कुठं प्रेझेंट असतात कंटिन्युअस कॅपिलरीज, आपल्या स्केलेटल मसलमध्ये, स्मूथ मसलमध्ये, ब्रेनमध्ये, लंग्समध्ये, अशा ठिकाणी काय दिसतात आपल्याला. आणि कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला या कंटिन्युअस कॅपिलरीज काय करतात, दिसून येतात. त्यानंतर सेकंड जो टाईप आहे त्याला फेनिस्ट्रेटेड काय म्हटलं आपण, कॅपिलरीज. फेनिस्ट्री म्हणजे काय, हे आपल्याला इथं दिसतात बघा, बारके बारके काय पोर दिसतात, एकदम बारकी बारकी छिद्र आहेत, त्याला म्हणायचं फेनिस्ट्री. आणि हे कुठं असतात स्पेसिफिक, तर आपल्या किडनीमध्ये, त्यानंतर व्हिलाय ऑफ इंटेस्टाईन, त्यानंतर आपले जे एंडोक्राईन ग्लँड्स आहेत किंवा कोरायड प्लेक्सस आहे ब्रेनमधल्या, त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतात, हे फेनिस्ट्री कॅपिलरी दिसतात. साधं सोपं लक्षात ठेवा, जर तुम्हाला आठवत असेल 11वीचं आपलं चॅप्टर एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, त्यामध्ये काय होत असते की काय तर अशी ट्यूब असते, ट्यूबमधून ते ट्रान्सपोर्ट होत असतं बघा, आपल्याला आठवत असेल ग्लोम्युलर फिल्ट्रेशन, ते ॲब्झॉर्प्शन, त्यानंतर जे काही वेस्ट प्रोडक्ट असतील, हार्मफुल प्रोडक्ट असतील, ते परत सिक्रीट केले जातात. ते सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, त्या कॅपिलरीजला काय असले पाहिजेत, बारके बारके पोर्स असले पाहिजेत, त्याशिवाय ते ट्रान्सपोर्ट होणार आहेत का, तर होणार नाहीत. त्यामुळे ते एक एक्झाम्पल आपलं पटकन लक्षात राहते, फेनिस्ट्रेटेड कॅपिलरीज कुठं आहेत, तर आपल्या किडनीजमध्ये किंवा व्हिला ऑफ इंटेस्टाईन किंवा एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँडमध्ये आपल्याला माहिती आहे सिक्रेशन होत असतं हार्मोनचं, त्यामुळे तिथे सुद्धा गरजेचं आहेत अशा पद्धतीच्या कॅपिलरीज. त्यानंतर सायनोसॉइडल त्याला म्हणतो आपण, किंवा डिसकंटिन्युअस कॅपिलरीज. त्यामध्ये काय होत असतं, एंडोथेलियल सेल्समध्ये असे मोठे मोठे पोअर्स आहेत बघा. एंडोथेलियल सेल्समध्ये काय दिसतात आपल्याला, जरासे लार्ज पोअर दिसतात ॲज कम्पेअर टू फेनिस्ट्रेटेडमध्ये. बेसमेंट मेम्ब्रेन त्यामध्ये ॲबसेंट असतं, बेसमेंट मेम्ब्रेन काय ॲबसेंट आहे. आणि गॅप्स जरासे काय असतात, मोठे असतात म्हणूया आपण. आणि हे कुठं दिसतात आपल्याला, तर बोन मॅरोमध्ये, लिव्हरमध्ये, स्प्लीनमध्ये, अँटेरियर पिट्युटरीमध्ये, त्यानंतर पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये हे आपल्याला सायनोसॉइडल काय दिसत असतात, कॅपिलरीज दिसत असतात. मी आणखीन एकदा रिपीट करतोय बघा, कंटिन्युअस कॅपिलरीज, त्यामध्ये काय होत असतं, तिथे एंडोथेलियल सेल्स असतात आणि इंटरसेल्युलर आपल्याला क्लेफ्ट दिसून येतात. मध्ये आपल्याला जरासं आपल्याला पार्ट दिसतोय बघा, त्याला क्लेफ्ट म्हणतो आपण किंवा जंक्शन म्हणतो आपण सेल्समधलं. त्यानंतर ते प्रेझेंट कुठं आहे, त्याचे एक्झाम्पल कंटिन्युअस कॅपिलरीजचे स्केलेटल मसल, स्मूथ मसल, ब्रेन, लंग्स आणि कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर फेनिस्ट्रेटेड कॅपिलरीचे मी एक्झाम्पल काय सांगितलं, कुठं प्रेझेंट आहेत, तर किडनी, व्हिला ऑफ इंटेस्टाईन, एंडोक्राईन ग्लँड्स, कोरायड प्लेक्सस ऑफ ब्रेन. त्यानंतर सायनोसॉइडमध्ये बघा, सायनोसॉइड कॅपिलरीजमध्ये काय प्रेझेंट असतात, त्यामध्ये बेसमेंट मेम्ब्रेन ॲबसेंट असतं सगळ्यात महत्त्वाचं, आणि थोडेसे जरासे मोठे पोअर्स असतात. आणि महत्त्वाचं काय, बोन मॅरो, लिव्हर, स्प्लीन, अँटेरियर पिट्युटरी, त्यानंतर पॅराथायरॉइड ग्लँड, या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतात, तर सायनोसॉइडल कॅपिलरीज. 3 टाईप झालेत बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पल्स. आता पल्समध्ये बघा, इट इज सिरीज ऑफ प्रेशर वेव्स दॅट ट्रॅव्हल थ्रू द आर्टरीज ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता आपल्या जो काही रिड्यूस झालेला सिलेबस आहे, त्यातले काही काही जे म्हणजे टॉपिक जरी आपल्याला अभ्यासाला नसल्या, तर कॅपिलरीज वगैरे सगळं आपण कवर केलं आहे. पण आपल्याला एक पॉईंट आहे बघा, म्हणजे हा पल्स आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर जो ब्लड प्रेशर आहे, कुठले कुठले टॉपिक सांगतोय बघा, तसं मी ते जरासं घेणार आहे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, किंवा सी ई टीचं काय शक्यताच त्याची नाही, पण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा तो पॉईंट आपल्याला कवर केला पाहिजे. ब्लड प्रेशर असू दे किंवा जे काही काही इथं रिड्यूस केलेले जरी काही काही पॉईंट असतील, ते फक्त मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. आता जरासं पल्सबद्दल बघूया आपण काय आहे ते. इट इज अ स्ट्रॉंगेस्ट इन arteries closer to the heart and gradually becomes weak in the arteries away from heart. आता एक साधं सोपं आहे त्याचं मिनिंग बघा. त्या पल्स ज्या काय आहेत त्या कुठं आपल्याला काय करू शकतो आपण, सेन्स करू शकतोय, अशा आर्टरीज ज्या हार्टच्या जवळ आहेत ॲज कम्पेअर टू लांब आहेत त्या. त्यानंतर बघा, इट कॅन बी फेल्ट इझिली इन द सुपरफिशियल आर्टरीज, म्हणजे जे वरच्यावर आहेत बघा आर्टरीज असतात, लाईक रॅडियल आर्टरी इन द रिस्ट. आपल्या जे मनगट आहे त्या मनगटामध्ये रॅडियल आर्टरी प्रेझेंट असते. त्यानंतर कॅरोटिड आर्टरी आपल्या नेक रिजनमध्ये, जिथं लॅरिंग्स आहे तिथं जर आपण हात लावलं थोडंसं जरासं
प्रेशर क्रिएट केलं, थोडंसं दाबलं तर आपल्याला तिथं लक्षात ठेवा, तिथं काय होत असतं तर जाणवू शकतं आपल्याला, पल्स काय दिसतात आपल्याला, आपण फील करू शकतो. त्यानंतर बघा स्क्रीनवर तुम्हाला जराशी डायग्राम दिसतं एक सिम्पल, कुठल्या कुठल्या आर्टरीज आहेत त्या. एक म्हणजे इथं बघा नेक रिजनमध्ये कॅरोटिड आर्टरी आहे, ब्रॅकियल आर्टरी, मगाशी मी ब्रँकियल चुकून प्रोनाऊन्स केलं तर ब्रॅकियल आर्टरी आपल्या आर्म्समध्ये. त्यानंतर रॅडियल आर्टरी आहे बघा रिस्ट बोनमध्ये, इथं असते आपल्याला, रिस्टच्या इथं दिसत असते. फेमोरल आर्टरी, त्यानंतर पॉप्युलिटियल आर्टरी, पोस्टेरियर टिबियल आणि डॉर्सलिस पेडिस आर्टरी. आता हे काय सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त दोन तुम्ही लक्षात ठेवलं तरी बास आहे, कॅरोटिड आणि रॅडियल. इथं टेम्पोरल आर्टरी सुद्धा असते, तिथं सुद्धा आपण फील करू शकतोय, टेम्पोरल बोनच्या तिथं काय करू शकतो आपण, पल्स आपण फील करू शकतो. पण मोस्टली आपण काय करू शकतो, जे काही रॅडियल आर्टरी आहे तिथं आपण मनगटाच्या इथं आपण हात लावला, बोट लावलं तर आपल्याला तिथं फील होते बघा की काहीतरी पल्स काय होतात जनरेट झाले, आपण जाणवू शकतो आपल्याला. त्यानंतर बघा द पल्स कॅन बी फेल्ट ॲट पर्टिक्युलर पॉईंट्स ऑन द बॉडी. द पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. द पल्स रेट हायर दॅन द नॉर्मल अबाव द 100 बीट्स पर मिनिट इज कॉल्ड एज अ टॅचिकार्डिया. त्याचं आता प्रोनाऊन्सिएशन टॅकिकार्डिया काही काही जण करतात, काही काही टॅचिकार्डिया करतात. त्यानंतर बघा जर जास्त असेल पल्स रेट त्याला म्हणायचं काय, टॅचिकार्डिया किंवा टॅकिकार्डिया म्हणा. त्यानंतर बघा स्लोअर असेल पल्स रेट म्हणजे बिलो 60 बीट्स पर मिनिट, जे काही बीट्स असतात ते स्लोअर असतात, नॉर्मल असतात 70-72 असतात. 100च्या वर जास्त असेल तर ते हायर म्हणणार आपण, त्याला टॅचिकार्डिया म्हणणार. जर 60पेक्षा किंवा 60पेक्षा कमी असतील त्याला काय म्हणणार आपण, तर ब्रॅडिकार्डिया, त्याला काय म्हणणार आपण, ब्रॅडिकार्डिया. आता हे दोन व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा आपला पॉईंट आहे ब्लड प्रेशर. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते कशाची बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी जे काही पार्ट सांगतो ते पहिला समजून घ्या व्यवस्थित. जे मशीन आहे, हे जे मशीन दिसते त्याला म्हणायचं काय, स्पिग्मो गॅमो मॅनोमीटर. आता तिथं बघा जरासं लक्ष द्या व्यवस्थित, कुठले कुठले त्याचे पार्ट्स आहेत. आता हा जो पार्ट आहे त्याला म्हणणार आपण ट्यूब, ह्याला काय म्हणणार आपण, ट्यूब म्हणणार. त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय ग्रीन कलरचा त्याला म्हणायचं पंप, त्याला म्हणायचं काय, पंप. आणि इथं एक असतो एकदम बारका असा, त्याला म्हणतो आपण नॉब. आणि हे जे असं कापडात गुंडाळल्यासारखं दिसते त्याला म्हणायचं कफ. आता हे पार्ट कशासाठी सांगितले आपल्याला, जरासं थोडंसं ॲज अ बेसिक नॉलेज म्हणून माहीत पाहिजे ब्लड प्रेशर हे कसं मेजर करत असतं, जरी अभ्यासाला नसलं तरी. आता स्पेसिफिक ब्लड प्रेशर जेव्हा आपण मेजर करत असतो ते मेजर करत असतो आर्टेरियल ब्लड प्रेशर. काय सांगितलं मी, आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशरची आपण डेफिनेशन काय करणार आहे, जे प्रेशर हे ब्लडच्या वॉलवर ब्लडनं केलेलं प्रेशर आहे आणि स्पेसिफिक आर्टरीजवर असेल तर त्यांना म्हणणार आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर. एकदम सिम्पल आहे. त्यामध्ये सिस्टॉलिक ते असतं 120 mm ऑफ Hg, मिलीमीटर ऑफ Hg. जेव्हा व्हेंट्रिकल काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतं, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं. आणि त्यानंतर जे डायस्टॉलिक प्रेशर आहे ते असतं 80 mm ऑफ Hg. हा MCQचा क्वेश्चन आहे, 120/80 mm ऑफ Hg. तुम्हाला कुठेतरी गेला असेल माझ्या मते. त्यामध्ये बघा व्हेंट्रिकल जेव्हा काय होणार आहे, कंप्लीट रिलॅक्स असणार आहे तेव्हा ते प्रेशर आहे डायस्टॉलिक प्रेशर. आणि पल्स प्रेशर ह्याचं आपण काय करत असतो पुढं बघणारच आहे, 120 - 80 40 mm ऑफ Hg असतं ते. पण पहिला तुम्हाला प्रोसेस समजली पाहिजे, हे मेजरमेंट आपण कसं करतोय ते पहिला व्यवस्थित समजून घ्यायचं. काय आहे, पंप आहे, नॉब आहे, कफ आहे आणि ट्यूब आहे, ते व्यवस्थित पहिला समजून घ्या. आणि हे जे मशीन आहे त्याला काय म्हणतो आपण, तर स्टेथोस्कोप, त्याला म्हणतो स्टेथोस्कोप. पहिलं लहानपणी मला वाटायचं स्टेटोस्कोप आहे ते, पण ते करेक्ट त्याचं प्रोनाऊन्सिएशन स्टेथोस्कोप असतं. आणि काही काही तुमच्या डिग्रीच्या प्रॅक्टिकलला सुद्धा तुम्ही कधी कधी यूज करू शकता ते. त्यामध्ये बघा आता आर्टेरियल ब्लड प्रेशर. द प्रेशर एक्झर्टेड ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज, मगाशी मी सांगितले बघा, त्याला म्हणणार आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर. प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टोलिक प्रेशर. फॉर नॉर्मल हेल्दी ॲडल्ट अँड ॲव्हरेज व्हॅल्यू इज 120 mm ऑफ Hg. MCQचा क्वेश्चन आहे, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किंवा सिस्टॉलिक प्रेशर किती आहे, 120 mm ऑफ Hg. ते झाल्यावर बघा प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल ड्युरिंग रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल्स काय झाले, रिलॅक्स झाले, त्याला काय म्हटलं आपण, डायस्टोलिक प्रेशर, DP आणि SP. DP म्हणजे डायस्टोलिक प्रेशर आणि SP म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर. आणि या अमाऊंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा, 120 mm ऑफ Hg ही एक झाली अमाऊंट.
आणि 80 mm ऑफ Hg. कधी कधी असं तुम्हाला असते किती ब्लड प्रेशर किती असतं 120/80 mm ऑफ Hg. SP म्हणजे सिस्टॉलिक, DP म्हणजे डायस्टॉलिक प्रेशर. त्यानंतर बघा blood pressure is normally written 120/18 mm of Hg. Difference between the systolic and diastolic pressure is called as a pulse pressure. नुसतं पल्स नाही, लक्षात ठेवा. पल्स प्रेशर म्हणजे काय ते किती असणार आहे, दोन्हीतला डिफरन्स 120 वजा 80 किती असणार आहे 40 mm ऑफ Hg. दोन्हीतला डिफरन्स आहे, त्याला म्हणणार आपण पल्स प्रेशर. डेविएशन फ्रॉम नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू इंडिकेट्स द मॅलफंक्शनिंग ऑफ हार्ट. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, म्हणजे यामध्ये जर डेविएशन झालं म्हणजे जर 120च्या वर गेलं किंवा 120च्या खाली गेलं, 80च्या वर गेलं, डायस्टोलिक सिस्टोलिक प्रेशरमध्ये जर चेंजेस झालं तर त्याला डेविएशन म्हणतो आपण. म्हणजेच काय, हार्टचं प्रॉपर फंक्शन होत नाही, असं त्याचं मिनिंग आहे. इट मे ड्यू टू द हाय ऑर लो ब्लड प्रेशर व्हॉल्यूम, आर्टेरियल इलॅस्टिसिटी, हार्डनिंग ऑफ आर्टरीज, त्याला आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणतो आपण, डिपॉझिशन ऑफ फॅट्स लाईक कोलेस्टेरॉल इन द आर्टरीज, ॲथ्रोस्क्लेरोसिस, रिनल डिसीज, इमोशन इंड्युस्ड हार्मोनल चेंजेस, ओबेसिटी. आता ब्लड प्रेशर हे म्हणजे आपण म्हणतो असतो बघा, बीपी वाढला, बीपी कमी झाला. ब्लड प्रेशर हे इन्क्रीज होण्याचं किंवा डिक्रीज होण्याची बरीच कारणं आहेत. फक्त असं नाही की ब्लडचं व्हॉल्यूम वाढलं आहे किंवा त्या आर्टरीज ज्या काही आहेत त्या नॅरो झाल्यात. इथं काय काय कारणं सांगितलं बघा. ब्लडचं व्हॉल्यूम जर तिथं काय असेल, हाय असेल किंवा लो असेल, त्यामुळे तिथं डेविएशन आपल्याला दिसून येत असतं. ब्लडचं व्हॉल्यूम जर जास्त असेल तर हाय ब्लड प्रेशर असणार आहे, लो असेल तर लो असणार आहे. आर्टेरियल इनइलॅस्टिसिटी असेल म्हणजे इलॅस्टिसिटीमुळे काय होतं असतं ते सुद्धा अफेक्ट करत असतं ब्लड प्रेशरवर. जर आर्टरीज हार्ड झाल्या, तिथे एक प्लॅक फॉर्मेशन म्हणून असतं, पण स्पेसिफिक असं लक्षात ठेवा, जर आपल्या आर्टरीजमध्ये काही काही सायंटिस्टमध्ये तिथे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होत असतं, पण तसं नाही आहे, ते स्पेसिफिक असं काय अजून सांगितलं नाही आहे. फक्त फॅटचं डिपॉझिशन होत असते. कोलेस्टेरॉल ते सुद्धा एक फॅटचं स्टिरॉइडचाच प्रकार आहे, पण स्पेसिफिक असं लक्षात ठेवण्यापेक्षा साधं सोपं लक्षात ठेवा, जर फॅटचं डिपॉझिशन झालं आपल्या एखाद्या आर्टरीज व्हेन्समध्ये, असं जर फॅटचं डिपॉझिशन झालं तर काय होत असतं, तर ऑब्व्हियसली त्याचा डायमीटर कमी होणार आहे. डायमीटर कमी झाला की काय होणार आहे, तर ते जास्त प्रेशरनं काय होणार आहे, ब्लड फ्लो होणार आहे. म्हणजेच काय, त्याचा रिझल्ट हाय ब्लड प्रेशर असणार आहे. म्हणजे डिपॉझिशन ऑफ फॅट्स असेल तर. कोलेस्ट्रॉल हे स्पेसिफिक लक्षात ठेवण्यापेक्षा नुसतं फॅट म्हटलं तरी चालतंय. त्यानंतर आहे बघा, आर्टरीजमध्ये झालं तर ॲथ्रोस्क्लेरोसिस. त्यानंतर बघा जे रिनल डिसीज आहेत म्हणजे किडनीचे जे काही डिसीज असतील त्यासुद्धा अफेक्ट होत असतो. त्यानंतर इमोशन इंड्युस्ड हार्मोन चेंजेस, त्यामध्ये काय होत असते, कधी कधी स्ट्रेच सिच्युएशनमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर कमी जास्त होत असते. त्यानंतर बघा, ब्लड प्रेशर लोअर्स दॅन द नॉर्मल म्हणजे बिलो, ते किती सांगितले 90 आणि 60. 90 काय झालं तर सगळ्यात पहिलं बघतो आपण काय, सिस्टॉलिक. त्यानंतर असतं डायस्टॉलिक, म्हणजे तिथं 120च्या ऐवजी 90 झाले, कमी झाले. आणि जे 80 होतं तिथं काय झाले 60 झाले MM ऑफ Hg. त्याला म्हणायचं हायपोटेन्शन. ब्लड प्रेशर लो आहे, हायपो म्हणजे बिलो, नॉर्मल लेवल. त्यानंतर बघा, ब्लड प्रेशर हायर दॅन द नॉर्मल, दॅट इज अबाव 140 म्हणजे 120पेक्षा जास्त आहे 140, आणि 90 म्हणजेच काय, हे 80पेक्षा जास्त आहे, 10 MM ऑफ Hg जास्त आहे, त्याला म्हणणार आपण हायपर टेन्शन. त्यानंतर बघा आता पुढचा पॉईंट, व्हेरियस फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द ब्लड प्रेशर आर कार्डियक आउटपुट. कसा काढायचा बघितलं आपण, तर स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय, तर काय असणार आहे, हार्ट रेट 70/72. त्यानंतर बघा, पेरिफेरल रेजिस्टन्स, त्यानंतर आहे ब्लड व्हॉल्यूम, लेंथ, डायमीटर ऑफ ब्लड वेसल्स, विस्कॉसिटी ऑफ ब्लड, एज, जेंडर, त्यानंतर व्हिनस रिटर्न, स्लीप, इमोशन, एक्झरसाइज, एन्झायटी, अशी बरीच काही काही कारणं आहेत. त्यामुळं असं नाही की फक्त वय झाले म्हणून किंवा एखादी व्यक्ती जरा जास्त हेल्दी आहे म्हणून, ओबेसिटी असल्यावर बरीच कारणं असतात ब्लड प्रेशरमध्ये, इमोशनल पण असतात. त्यानंतर बघा, नॉर्मल कार्डियक आउटपुट काय आहे, 5 लिटर पर मिनिट. आपण मगाशीच कॅल्क्युलेट केलं तर कार्डियक आउटपुट कसं केलं तर आपण सांगितलं 70/72, जो काय आउटपुट आला तो ॲज अ कन्सिडर करतो आपण 5 लिटर. पहिला तिथं मिलीलिटरमध्ये होतं सॉरी, इथं काय लिटरमध्ये. इन्क्रीज इन कार्डियक आउटपुट इन्क्रीज सिस्टॉलिक प्रेशर. जर कार्डियक आउटपुट वाढला तर तिथं काय होणार आहे, सिस्टॉलिक प्रेशर सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. पेरिफेरल रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन द डायमीटर ऑफ ब्लड व्हेसल.
आता पेरिफेरल रेझिस्टन्स म्हणजेच काय, जर एखाद्या मगाशी मी सांगितलं बघा, जर एखादी आर्टरीज असेल तिथं जर असं फॅटचं डिपॉझिशन झालं तर त्या रेझिस्टन्स म्हणजे कशाला विरोध होणार आहे, इथं ब्लडचा फ्लो आहे त्याला काय होणार, थोडक्यात विरोध होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तर त्याचा डायमीटर त्याच्यावर अफेक्ट होणार आहे. डायमीटर थोडक्यात त्या व्हेसलचा कमी होणार आहे. जर डायमीटर जर कमी झाला तर ऑब्व्हियस त्याचं रिझन काय होणार आहे, रिझल्ट काय होणार आहे, तर ब्लड प्रेशर वाढणार आहे. Decrease in diameter of arterioles and capillaries under the effect of vasoconstrictors like vasopressin or ADH cause increase in peripheral resistance and thereby increase in blood pressure. आता जरा व्यवस्थित समजून घ्या. डिक्रीज इन डायमीटर ऑफ आर्टेरियोल्स अँड कॅपिलरीज अंडर द इफेक्ट ऑफ व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. कोण आहे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर, हे हार्मोन्स आहेत, व्हॅसोप्रेसिन आणि एडीएच. आता मी काय क्वेश्चन विचारतोय बघा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन रिलेटेड आहे. व्हॅसोप्रेसिन आणि एडीएच अँटीडायुरेटिक हार्मोन हा पिट्युटरी ग्लँडचा कुठल्या पार्टमधून हे सिक्रीट होत असते. मी काय क्वेश्चन विचारला बघा, कुठल्या पार्टमधून ते हे जे हार्मोन आहे व्हॅसोप्रेसिन आणि एडीएच हे सिक्रेट होते आणि कुठल्या पार्टमध्ये हे प्रोड्यूस होते. क्वेश्चन समजलाय का बघा. तर जरासा अवघड क्वेश्चन आहे. व्हॅसोप्रेसिन और एडीएच, दुसरा असतं ऑक्सिटोसिन, एक हार्मोन असतं, त्या हार्मोनचं प्रोडक्शन आणि सिक्रिशन हे कुठल्या ग्लँडमधून होते, त्याचं स्पेसिफिक लोकेशन सांगायचं जरासा प्रयत्न करा. कॉज इन्क्रीज पेरिफेरल रेझिस्टन्स अँड देअर बाय इन्क्रीज इन ब्लड प्रेशर, कारण ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ब्लड लॉस इन ॲक्सिडेंट डिक्रीज द ब्लड व्हॉल्यूम अँड दज द ब्लड प्रेशर. बेसिक आपल्याला माहिती आहे बघा, ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द विस्कॉसिटी ऑफ ब्लड. ब्लड प्रेशर, आणि हे वाक्य जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, ब्लडच्या विस्कॉसिटीला. आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज विथ एज ड्यू टू इन्क्रीज इन इनइलास्टिसिटी ऑफ ब्लड वेसल. Amount of blood brought to the heart via the veins per unit time is called as a venous return. It is directly proportional to the blood pressure. आणि हे बेसिक आहे, पण एवढं इन डिटेल तुम्हाला ह्याच्यावरचे काही MCQचे क्वेश्चन विचारत नाहीत, फक्त कशाला काय प्रोपोर्शनल आहे ते जर असं व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिनस रिटर्न म्हणजे आपल्याला समजते, बेसिक आहे, फार काय अवघड नाही. त्यानंतर ब्लड प्रेशर इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द ब्लड वेसल. एक पॉईंट आहे, लेंथसुद्धा अफेक्ट करू शकते कशाची, तर ब्लड वेसलची. त्यानंतर बघा, ब्लड प्रेशर कॅन ऑल्सो अफेक्टेड बाय व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन अँड व्हॅसोडायलेशन. म्हणजेच काय, त्याचा डायमीटर कमी किंवा जास्त होतोय त्याच्यानुसार सुद्धा ब्लडचं प्रेशर अफेक्ट होऊ शकते. डायमीटर जर कॉन्स्ट्रिक्ट झाला, कमी झाला, ब्लड प्रेशर वाढणार आहे. डायलेट झाला म्हणजे वाढला तर ब्लड प्रेशर कमी होणार आहे. फिमेल्स हॅव स्लाइटली स्लोअर ब्लड प्रेशर दॅन मेल्स हर एज बिफॉर मॅनोपॉज. आता मॅनोपॉज म्हणजे माहीत असतं की आपल्याला ॲट द एज ऑफ 45 किंवा 50 जे काही मेन्स्ट्रुअल सायकल असते, ती मेन्स्ट्रुअल सायकल काय होत असते, स्त्रियांमध्ये काय होत असते, स्टॉप होत असते. आणि मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्यावर जो काही पुढचा पिरियड असतो त्याला काय म्हणतो, मॅनोपॉज. आणि या मॅनोपॉजमध्ये काय होत असतं की चेंजेस होत असतात, हार्मोनल वगैरे बरेच काही असतात, इमोशनल असतात. त्यानंतर बघा, हावेवर द रिस्क ऑफ हाय ब्लड प्रेशर इन्क्रीज इन द फिमेल्स आफ्टर मेनोपॉज इज सेट इन. त्यानंतर बघा, पुढचा आपला टॉपिक आहे मेजरमेंट्स ऑफ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर मगाशीच बघितलं आपण. द इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ अ इनफ्लॅटेबल रबर बॅग कॉल्ड एज कफ. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं बघा, काय कफ आहे, आणि ते कफ म्हणजे खोकला वेगळा आहे, लक्षात ठेवा. ते COUGH असते, हे CUFF आहे. It is connected with the help of tubes, mercury manometer on one side, rubber bulb on the other side. During measurement, the person is asked to lie in the sleeping position. त्यानंतर बघा, the instrument is placed at the level of heart and the cuff is tightly wrapped around the upper arm. आता जो आपला हाताचा जो पार्ट असतो, अपर आर्म, म्हणजे सपोज हा हात आहे असा, इथं काय केलं जातं, ते असं लावलं जातं. त्यानंतर बघा, कफ इज इन्फ्लेटेड टिल द ब्रॅकियल आर्टरी इज ब्लॉक्ड. काय सांगितलं, ब्रॅकियल आर्टरी जोपर्यंत ब्लॉक होत नाही तोपर्यंत काय करत असतात, ते कफ काय करत असतात, तो इन्फ्लेटेड करत असतात. म्हणजे काय करत असतात, त्याला एक्सटर्नल प्रेशर देत असतात. त्याला काय करत असतात, एक्सटर्नल प्रेशर देत असतात. त्यानंतर काय होते बघा, देन प्रेशर इन द कफ इज स्लोली लोअर्ड टिल द फर्स्ट पल्सेटाईल साऊंड इज हिअर्ड.
ॲट दिस मोमेंट प्रेशर इंडिकेट इन द मॅनोमीटर सिस्टॉलिक प्रेशर. आता प्रोसेस पहिला व्यवस्थित समजून घ्या. काय केलं आपण, पेशंट आहे, पेशंटला काय केलं आपण, म्हणजे ब्लड प्रेशर त्याचं चेक करायचं आहे, त्याचं ब्लड प्रेशर चेक करायचं आहे. तो कफचा जो पार्ट आहे, एक पट्टा आहे समजून घ्या, तो काय केला तिथं आर्मला, अपर आर्मला काय केलं आपण, गुंडाळला. त्याला ते हे असते, काय म्हणायचं त्याला, आपण एक शब्द आहे आठवत नाही मला, काहीतरी एक चांगला शब्द आहे त्याला, आठवल्यावर सांगतो, आता काय आठवत नाही. ब्रॅकियल आर्टरी आहे, ते प्रॉपर असं पॅक होतं. त्यानंतर काय होते की प्रेशर आपण एक्झर्ट काय करतो, एक्सटर्नल प्रेशर त्याला देत असतोय, पंपनं काय करत असतो, प्रेशर देत असतोय. प्रेशर दिल्यामुळे काय होत असतं की एका लिमिटला, म्हणजे 200 mm ऑफ Hg, इथं ते मर्क्युरीमीटर त्या ट्यूबमध्ये आपल्याला दिसते 200 mm ऑफ Hg प्रेशर, कारण त्या प्रेशरला काय असतं, ब्रॅकियल आर्टरी ब्लॉक होत असते. त्या प्रेशरला काय होत असतं, ब्रॅकियल आर्टरी ब्लॉक होत असते. आणि कंप्लीट त्या 200 mm ऑफ Hgला गेल्यावर आपण काय करतो, ते प्रेशर हळूहळू काय करतो, रिड्यूस करायला लागतो. आणि ते रिड्यूस करत असताना जो सगळ्यात पहिला साऊंड येणार आहे, पल्सेटाईल साऊंड, ते काय इंडिकेट करतं, सिस्टॉलिक प्रेशर. आणि हा साऊंड आपण कसा ऐकणार आहे, किंवा डॉक्टर कशा ऐकत असतात, तर ते काय करत असतात, तर जो स्टेथोस्कोप आहे तो काय करत असतात, लावत असतात, आणि तो साऊंड काय करत असतात, ऐकत असतात. जो सगळ्यात पहिला जो साऊंड येणार आहे तो काय करणार आहे, इंडिकेट करणार आहे सिस्टॉलिक प्रेशर. त्यानंतर हळूहळू ते काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. त्यानंतर बघा, साऊंड हिअर ड्युरिंग द मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर इज कॉल्ड एज अ कोर्टकॉफ साऊंड. त्याला कोर्टकॉफ साऊंड म्हणतो आपण, कारण ते त्या सायंटिस्टने काय केलेलं, शोधून काढलेलं, त्याला कोर्टकॉफ साऊंड असं आपण म्हणत असतोय. ते जरासं माहीत असतं ते आपल्याला. त्याचं काय तर नाव काय तर बहुतेक VN का N असं काय तर, N कोर्टकॉफ, असं कोर्टकॉव किंवा कोर्टकॉफ असं त्याचा उच्चार करतो आपण. त्या सायंटिस्टने त्या सिग्मो गॅमो मॅनोमीटरचा शोध लावलेला, आणि त्याला तसं आपण कोर्टकॉफ साऊंड म्हणत असतो. त्यामध्ये बघा आता, प्रेशर इन द कफ इज फर्दर लोअर टिल एनी पल्सेटाईल साऊंड कॅनॉट बी हिअर ड्यू टू द स्मूथ ब्लड फ्लो. म्हणजे काय होत असते की जसं आपण प्रेशर काय करत असतोय, लो करत असतोय, रिलीज करत असतोय त्या नॉबच्या थ्रू, तिथे एक नॉब असतोय पंपच्या इथं, त्याच्या थ्रू प्रेशर आपण रिलीज करत असतोय. पहिलं साऊंड काय, सिस्टॉलिक प्रेशर इंडिकेट करते, आणि ते नॉर्मलमध्ये किती असतं, 120 mm ऑफ Hg. नंतर साऊंड काय करतो आपण, हळूहळू तो जरासा कमी कमी होत जातोय, आणि सगळ्यात शेवटी तो आपल्याला जरासुद्धा ऐकू येत नाही, स्मूथ एकदम ब्लड फ्लो चालू होतोय. ते काय असतं, डायस्टॉलिक प्रेशर. ते काय असतं, डायस्टॉलिक प्रेशर. ते किती असतं, 80 mm ऑफ Hg. ते इंडिकेट करते 80 mm ऑफ Hg. आणि ऑप्टिमल प्रेशर किती असते, नॉर्मल लेवल 120/80 mm ऑफ Hg. 120 काय इंडिकेट करतं, सिस्टॉलिक. 80 काय इंडिकेट करतं, डायस्टॉलिक प्रेशर. त्यामुळे जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. सिस्टॉलिक म्हणजेच काय, व्हेंट्रिक्युलरचं कॉन्ट्रॅक्शन. डायस्टॉलिक म्हणजे व्हेंट्रिकल्स काय होतात, फुल्ली रिलॅक्स्ड असतात, त्याला म्हणायचं तसं. यामध्ये प्रोसेस जराशी समजली असेल तुम्हाला. आता आपण बघूया पुढचे जे काही डिसऑर्डर रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत ते आपण डिस्कस करूया. पहिला आपल्याला आहे हायपर टेन्शन. आता बघा, हायपर टेन्शनमध्ये काय पॉईंट आहे, द पर्सिस्टंटली रेज्ड ब्लड प्रेशर इन द हायर दॅन द नॉर्मल इज कॉल्ड एज हायपर टेन्शन. मगाशीच आपण बघितलं नॉर्मल असतं 120/90 mm ऑफ Hg, पण इथं काय झालं, हाय ब्लड प्रेशरमध्ये, हायपर टेन्शनमध्ये 140/90 mm ऑफ Hg इज कॉल्ड एज अ थ्रेशोल्ड हायपर टेन्शन. अँड द 180/120 mm ऑफ Hg अँड हायर रीडिंग कॅन डेंजरस टू हेल्थ. इट मे डॅमेज द हार्ट, ब्रेन, किडनीज. जर जास्त प्रेशर जर काय झालं, जनरेट झालं, तर ते आपले किडनी, हार्ट, ब्रेनसुद्धा काय करू शकते, डॅमेज करू शकते. नॉर्मल असतं 120/80 mm ऑफ Hg, पण इथं हायपर टेन्शनमध्ये 140 किंवा अप टू द 180सुद्धा, 120सुद्धा ते काय होतं, जाऊ शकते. त्यानंतर बघा, अंडर द कंडिशन ऑफ हायपर टेन्शन, हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग विच कॉज अंजायना पेक्टोरिस. अंजायना पेक्टोरिस म्हणजे त्याला चेस्ट पेन म्हणतो आपण, अंजायना पेक्टोरिस, ड्यू टू लोवर्ड ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल अँड मे लीड टू द मायोकार्डियल इन्फार्क्शन. आता इथं बघा, कार्डियक मसलमध्ये काय झालं, तिथं काय झालं, सप्लाय त्याचा लो झाला आहे, आणि त्याला कार्डियक मसलमध्ये जर सप्लाय लो झाला तर त्याचा पुढं काय कुठला डिसऑर्डर होणार आहे, मायोकार्डियल इन्फार्क्शन. ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, मायोकार्डियल, त्याला इन्फार्क्शन म्हणायचं. त्यानंतर बघा, देर आर मोर चान्सेस ऑफ ब्रेन हेमरेज ड्यू टू हायपर टेन्शन
ॲज आर्टरीज इन द ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड बाय सराउंडिंग टिश्यू ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑर्गन. आता इथं काय बघा, हेमोरेजचं ब्रेन हेमोरेजचं काय असतं लक्षात ठेवायचं, चान्सेस जास्त आहेत हायपर टेन्शनमुळं. कारण जर आर्टरीज जर ब्रेनमध्ये लेसली प्रोटेक्ट केले असतील किंवा ते बाजूला सराउंड नसतील ॲज कम्पेअर टू अदर ऑर्गन. आता इथं काय असतं की ब्रेन जर असं आपला हायली सेन्सिटिव्ह काय आहे पार्ट आहे, तिथं जर एकदम हाय प्रेशरमध्ये जर काय गेलं ब्लड गेलं तर ब्रेन काय करू शकतं, तिथं ब्रेनचं हॅमरेजसुद्धा होऊ शकतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. किडनीमध्ये बघा, हायपर टेन्शन मे कॉज किडनी फेल्युअर. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कोरोनरी आर्टरी डिसीज. त्यामध्ये बघा आता इट इज ऑल्सो नोन ॲज अ ॲथेरोस्क्लेरोसिस. शब्द काय वापरला आहे, ॲथेरोस्क्लेरोसिस. त्याचं मिनिंगसुद्धा मी सांगतो काय आहे ते, पुढे डायग्रामसुद्धा तुम्हाला दाखवतो मी. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय असतं ते. कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा शॉर्टमध्ये तुम्हाला कधी कधी पडत असते CAD, ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजेच काय, ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिस दुसरा, आर्टेरियोस्क्लेरोसिस एक शब्द आहे. आत्ता काय बघतोय CAD म्हणजेच ॲथेरोस्क्लेरोसिस. इन दिस काय होते बघा, कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल and fibrous tissues get deposited in the body vessels supplying blood to the heart muscles making the lumen narrow. आता इथे काय झालंय बघा, ब्लड वेसल आहे आणि त्यामध्ये काय होतंय बघा, कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल किंवा फायब्रस टिश्यू आहेत, त्याचं काय होतं असं डिपॉझिशन होतं. त्याचं जर डिपॉझिशन झालं तर काय होणार आहे, ल्युमेन काय होणार आहे, नॅरो होणार आहे. ल्युमेन नॅरो झाला तर काय होणार आहे, ऑब्विसली म्हणजे ल्युमेन नॅरो होतं म्हणजे त्याचं काय होतं, डायमीटर काय होतं त्या ब्लड वेसलचा कमी होते, प्रेशर काय होणार आहे, जास्त होणार आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते बघा, नॉर्मल जी काय आर्टरी आहे कशाची, हार्टची, हार्ट अँड आर्टरी सॉरी. त्यामध्ये बघा आता इथं नॉर्मल काय आहे, कोरोनरी आर्टरी आहे. त्या कोरोनरी आर्टरीमध्ये बघा, कोरोनरी आर्टरी म्हणजे अशी आर्टरी जी हार्टला काय करते, सप्लाय करते ब्लड ऑक्सिजनेटेड. दुसरं असतं कोरोनरी सायनस, डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करणार. आता इथं बघा नॉर्मल ब्लड फ्लो चालू आहे, तिथं काही प्रॉब्लेम नाही. पण जे प्लॅक जो काही बिल्डअप होत असतो, प्लॅक म्हणजे थोडक्यात डिपॉझिशन ऑफ फॅट, कोलेस्टेरॉल किंवा कॅल्शियम आयन्स, त्याला म्हणतो आपण प्लॅक फॉर्मेशन. इथं काय झालं बघा, इथं येलो कलरमध्ये दिसतोय बघा आपल्याला, इथं येलो कलरमध्ये दिसतोय बघा, इथं काय झालं असं प्लॅक फॉर्मेशन झाले. आणि त्यामुळं काय झालं, ल्युमेन काय झालं, त्याचा डायमीटर कमी झाला, ल्युमेन काय झालं, नॅरो झालं आपण म्हणू शकतोय. आणि त्याचा रिझल्ट काय होणार आहे, ब्लड प्रेशर हे इन्क्रीज होणार. ब्लड प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि हे कशामध्ये, कोरोनरी आर्टरीमध्ये. स्पेसिफिक असं लक्षात ठेवा, जर कोरोनरी आर्टरीमध्ये झालं तर त्याला म्हणणार आपण काय, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच काय, CAD, कोरोनरी आर्टरी डिसीज. CAD म्हणजेच काय, कोरोनरी आर्टरी डिसीज. पण स्पेसिफिक लक्षात ठेवा, ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये फॅटचं, प्लॅकचं डिपॉझिशन झालं, ल्युमेन नॅरो झाला आणि हाय प्रेशरमध्ये काय झालं, ब्लड जायला लागलं. पुढचा बघा, अंजायना पेक्टोरिस. त्यामध्ये बघा आता, इट इज द पेन इन द चेस्ट रिझल्टिंग फ्रॉम रिडक्शन इन द ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल बिकॉज ऑफ ॲथेरोस्क्लेरोसिस अँड आर्टेरियोस्क्लेरोसिस. आता पहिला समजून घ्यायचं, जर चेस्ट पेन आहे त्याला म्हणायचं अंजायना पेक्टोरिस. ह्याच्या बाहेरचं तुम्हाला कधी काय विचारत नाही. छातीत दुखायला लागलं म्हणजे दरवेळीच नाही, लक्षात ठेवा. नाहीतर जरा छातीत दुखायला लागलं की तुम्हाला असं वाटेल की अंजायना पेक्टोरिस झाला आहे, पण तसं नाही, लक्षात ठेवा. जर ते पेन आणि ते कशामुळे असेल तर लक्षात ठेवायचं, कार्डियक मसलमध्ये आता प्रॉपर ब्लडचा सप्लाय जर होत नसेल तर, कार्डियक मसल कुठं असतात, हार्टमध्ये. आणि त्याचा रिझन काय बघा, म्हणजे कशामुळे तसं होणार आहे तर ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आपण काय बघितलं, कोरोनरी आर्टरीमध्ये जर प्लॅक फॉर्मेशन झालं तर त्याला म्हणणार काय आपण, ॲथेरोस्क्लेरोसिस. आणि जर एखाद्या आर्टरीमध्ये जर काय झालं, म्हणजे कोरोनरी आर्टरी सोडून बाकीच्या पण आर्टरीज आहेत त्यामध्ये जर प्लॅकचं फॉर्मेशन झालं तर त्याला काय म्हणणार आपण, आर्टेरियोस्क्लेरोसिस. दोन्ही शब्द प्रोनाऊन्सिएशन त्याचं सिमिलर आहे पण दोन्हीमध्ये डिफरन्स आहे बघा. ॲथेरोस्क्लेरोसिस प्लॅक किंवा डिपॉझिशन ऑफ फॅट, कोलेस्टेरॉल इन द कोरोनरी आर्टरी. कोरोनरी आर्टरी अशी आर्टरी जी हार्टला ब्लड सप्लाय करते. त्यानंतर ती सोडून बाकीच्या ज्या काही सगळ्या आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये जर प्लॅक फॉर्मेशन झालं तर त्याला काय म्हणणार आपण, आर्टेरियोस्क्लेरोसिस. त्यानंतर बघा, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द सिव्हिअर पेन अँड द हेवीनेस इन द चेस्ट. सिव्हिअर पेन म्हणजे आपल्याला माहिती आहे तीव्र काय म्हणूया आपण, ताण तणाव
किंवा काय ते चांगला एक काय ते शब्द आहे, पेन म्हणजे पेनला शब्द आठवणा मला मराठीत काय व्हायले, हेवीनेस इन द चेस्ट. त्यानंतर बघा आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे नॉर्मल आर्टरी आहे, ब्लड फ्लो नॉर्मल होत असतोय. ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये इथं बघा येलो कलरमध्ये दिसतंय ते काय सगळं प्लॅक फॉर्मेशन आहे. मे बी कोलेस्टेरॉल असेल, कॅल्शियम असेल किंवा कुठले फायब्रस टिश्यू असतील, पण मोस्टली सांगतात की तिथं कोलेस्टेरॉल असतं जास्त, मोस्टली असं सांगतात. स्क्रीनवर दिसते बघा आपल्याला. आता दोन्हीतला डिफरन्स काय आहे, आर्टेरियोस्क्लेरोसिस कोरोनरी आर्टरीमधलं डिपॉझिशन, सॉरी उलटं झालं, आर्टेरियोस्क्लेरोसिस आर्टरीमधलं डिपॉझिशन, कोरोनरी आर्टरीमध्ये डिपॉझिशन झालं तर ॲथेरोस्क्लेरोसिस. दोन्हीतला फरक माझ्यामध्ये जरा चांगला समजला असेल तुम्हाला. असं छातीत दुखायला लागतं त्याला म्हणायचं अंजायना, कधी कधी नुसता शब्द असतो अंजायना, असं त्याचं प्रोनाउन्सिएशन करा, अंजिना असं करू नका. अंजायना पेक्टोरिस, अंजायना पेक्टोरिस चेस्ट पेन. अंजायना पेक्टोरिस म्हणजे काय, चेस्ट पेन, पेक्टोरल गर्डल तिथून शब्दाला पेक्टोरिस, म्हणजे जरा काय तर तुम्ही कोरिलेट करू शकाल. आता द पेन मे बी स्प्रेड टू द नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म, लेफ्ट शोल्डर. द पेन usually result from the exertion when there is a more demand of oxygen by the heart but the supply does not meet the requirement. जर हार्टला ऑक्सिजनची डिमांड जास्त असेल पण तिथे ॲथेरोस्क्लेरोसिस झाले, आर्टेरियोस्क्लेरोसिस झाले, त्यामुळे जर चेस्ट पेन झालं तर त्याला म्हणणार आपण अंजायना पेक्टोरिस. बऱ्यापैकी सगळ्या काही गोष्टी कोरिलेटच होत असतात यामध्ये सुद्धा. त्यानंतर बघा ECG, पुढचा आपला काय टॉपिक आहे ECG. आता फर्स्ट बघा ग्राफिकल रेकॉर्डिंग. ग्राफिकल रेकॉर्डिंगमध्ये बघा आता इलेक्ट्रिकल व्हेरिएशन डिटेक्टेड ॲट द सर्फेस ऑफ द बॉडी ड्युरिंग देअर प्रोपॅगेशन थ्रू द वॉल ऑफ हार्ट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता इथं जरा लक्ष द्या व्यवस्थित की दोन शब्द महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, शब्द काय वापरला मी, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, आणि दुसरा असतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. पहिला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा ग्राफिकल रेकॉर्ड आहे कशाचं, आपल्या इलेक्ट्रिक जे व्हेरिएशन्स आहेत, जे आपल्या जे काही हार्टमध्ये जे काही काय होत असते, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होत असते, त्याच्यानुसार ते जे काही इलेक्ट्रिकल इम्पल्स आहेत, इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स आहेत, ते एका ग्राफवर आपण बघत असतोय, त्याचे ग्राफिकल रेकॉर्ड असतो, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG. त्यानंतर दिस रेकॉर्डिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्रिंटआउट और ऑन स्क्रीन डिस्प्ले. आपण बऱ्याच वेळेला बघत असतो बघा मूवीजमध्ये, ते असं काहीतरी टिट 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 असं वाजत असते आणि ते डॉक्टर सांगत असतात काय तर, म्हणजे जगू शकतोय मरू शकतो, तिथं हार्ट रेट काय तर आपल्याला दिसत असतात बघा, आणि ते असं बीट असे जात असतात बघा, काय तर तुम्ही बघितलं असेल. आणि दोन्हीतला जरासं फरक पहिला समजून घ्या. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर रेकॉर्डिंग इज द ECG मशीन और इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता इथं ग्राफ शब्द आलाय, ग्राफ शब्द आलाय, पण तो ॲक्च्युअली ग्राफ नाही, त्याला मशीन म्हणतो आपण. जरासं इथं उलट आहे, ते उलटं करून सांगतो मी काय आहे ते. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ॲक्च्युअल काय झालं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं. हे जे दिसतंय बघा, हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं अशा फॉर्मॅटमध्ये असतं, किंवा असं काही काही मशीनमध्ये डायरेक्ट नसतं, स्क्रीनवर सुद्धा दिसत असतं आपल्याला. आणि प्रॉपर त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी काय केलं जातं ते, तर ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये असतं, त्याला काय म्हणतो आपण, तर लक्षात ठेवायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ह्याला म्हणायचं ग्राम. म्हणजे जो ॲक्च्युअली ग्राफ आहे तो ग्राम आहे, आणि जे मशीन आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. हा जरासा कन्फ्युजिंग पार्ट आत्ताच क्लिअर करून ठेवा. जे मशीन आपण यूज करतोय त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ECG, आणि ज्याच्यावर ते रिडिंग येतंय, रेकॉर्डिंग घेतोय, ग्राफिकल रेकॉर्ड, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. काही काही जण ग्राफ म्हणजे ग्राफ असं लावतात, त्यामुळे ते समजून घ्या व्यवस्थित. जर तुम्हाला मशीन कुठलं विचारलं, यूज केलं जातं रेकॉर्ड मोजण्यासाठी, जे काही हार्टमध्ये जे काही इम्पल्स जनरेट होत असतात, त्याचं इलेक्ट्रिक व्हेरिएशन जे दिसून येतं, ते मोजण्यासाठी मशीन ग्राफ आहे, रेकॉर्डला म्हणायचं ग्राम. त्यानंतर बघा स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतं, इथं एक डॉक्टर आहे, तिकडे पेशंट आहे, आणि इथं काय ते काही काही पॉईंट्स आहेत, तिथं ते काय केलं जातं अटॅच केलेलं असतं, आणि इथं ग्राफ दिसतोय बघा, आणि हे काय मशीन आहे. हे झालं काय इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, हे झालं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर बघा
This instrument detects and amplifies the signals. Various electrodes are used for recording the signals. वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉड म्हणजे माहिती आहे आपल्याला, शाळेतपासून गेले आपल्याला इलेक्ट्रॉड काय असतात ते. 4 electrodes are positioned on the limbs, 2 on the arms, 2 on the legs. 2 4 4 कुठं आहेत तर लिम्सवर आहेत आपले, लिम्स म्हणजे हातपाय. 2 कुठं आहेत आर्म्सवर आहेत. 2 कुठं आहेत लेग्सवर आहेत. लिम्स म्हणजे 2 हात 2 पाय. त्यानंतर बघा दिस लिम्स इलेक्ट्रॉड त्याला म्हणायचं. 6 इलेक्ट्रॉड कुठं आहेत तर चेस्टमध्ये आहेत. मग अशी आपण बघितलं त्याला चेस्ट इलेक्ट्रॉड म्हटलं आपण. त्यानंतर बघा इन अ नॉर्मल रेकॉर्ड 3 डिफरंट वेव्ज आर रिकग्नाइज्ड, पी वेव्ह, क्यू आर एस आणि टी वेव्ह. माझ्यामध्ये तुम्हाला मी मागच्या पॉईंटमध्ये सांगत होतो बघा, जे आपण कार्डियक सायकल बघत होतो त्या कार्डियक सायकलमध्ये आपल्याला जे काही ऑरिक्युलर सिस्टोल, ऑरिक्युलर डायस्टोल, जे काही व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल आहे तिथं मी तुम्हाला सांगितलेलं हे पी क्यू आर एस टी. आता जरासं आपण इन डिटेल बघूया काय आहे ते. पी वेव्ह इज अ स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेसलाईन ऑफ ग्राफ. हे काहीतरी बेसलाईन असते, जे काही डिफ्लेक्शन आहे त्याला काय म्हणणार आपण पी वेव्ह. इट रिप्रेझेंट ॲट्रियल डिपोलरायझेशन. आता कधी पण लक्षात ठेवा ई सी जी बघत असताना तुम्हाला शब्द ते सिस्टोल असतील, डायस्टोल असतील किंवा कधी कधी काय असतात की शब्द असे असतात की ते डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन अशा ह्याच्यामध्ये शब्द असतात. त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. माझ्या मते तुम्हाला मी जो आपलं लेक्चर आहे कुठलं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं लेक्चर आहे त्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनच्या लेक्चरमध्ये हे सगळं सांगितलं आहे बघा. डिपोलरायझेशन काय असतं, रिपोलरायझेशन काय असतं. माझ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की जे आपण ह्याच्यात बघितलेलं बघा न्यूरॉन्स, त्यामध्ये जे काही मेकॅनिझम आहे म्हणजे इम्पल्स कसे ट्रान्सपोर्ट होत असतात त्या ॲनिमेशनच्या थ्रू सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे कसं होत असतं ते. जर आठवत असेल तर बघा असं काय तर मेम्ब्रेन सांगितलेलं, स्टिम्युलस सांगितलेलं, प्लस 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 त्यानंतर मायनस मायनस मायनस. तिथं काय कसे चेंजेस होत असतात. पहिला डिपोलराइज्ड असतं, त्यानंतर ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं. काय होतं नाही सॉरी पहिला पोलराइज्ड असतं, डिपोलराइज्ड असतं, त्यानंतर रिपोलराइज्ड होत असतं. रेस्टिंग, ॲक्शन पोटेन्शियल असं ते सगळं आपण सिक्वेन्स बघितलेला. आता इथं पी क्यू आर एस कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह काय असतं आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिला समजून घ्यायचं पी वेव्ह काय रिप्रेझेंट करते तर जे काही जनरेशन आहे म्हणजे स्टिम्युलस पहिला कोण जनरेट करते एस ए नोड. म्हणजेच काय आर्टेरियल डिपोलरायझेशन. आर्टेरियल डिपोलरायझेशन म्हणजेच काय सिस्टोल लक्षात ठेवायचं. सिस्टोल म्हणजेच काय कॉन्ट्रॅक्शन. सिस्टोल म्हणजे काय कॉन्ट्रॅक्शन. एम सी क्यूचा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. पी वेव्ह स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन जरासं वर येते बेसलाईनपासून आणि काय रिप्रेझेंट करते सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲट्रियल डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन म्हणजेच काय कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच सिस्टोल. त्यानंतर बघा द क्यू आर एस कॉम्प्लेक्स स्टार्ट्स ॲट द स्लाईट डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. जरासं क्यू आर एस कॉम्प्लेक्स काय होत असतं डाऊनवर्ड जात असतं. म्हणजे स्ट्रक्चर आपल्याला असं काय तर दिसते बघा. हे पी वेव्ह झालं की जरा असं खाली जाते आणि त्यानंतर असं वर येत असते. आता बघा डाऊनवर्ड डिफ्लेक्शन थोडंसं झालं. फ्रॉम बेसलाईन कंटिन्युअस ॲज अ शार्प लार्ज अपराईट वेव्ह अँड एंड्स इन द डाऊनवर्ड वेव्ह. क्यू आर एस कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट द व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. पहिला जे होतं ते ऑरिक्युलर डिपोलरायझेशन काय रिप्रेझेंट करत होतं पी. आणि पी क्यू इंटरवलसुद्धा कधी कधी तिथे शब्द असतोय. जर स्पेसिफिक जर तुम्हाला विचारत तर पी क्यू इंटरवल पाहिजे, पी आणि क्यूमधला इंटरवल. आणि नुसतं पी काय जनरेट करत असते तर एस ए नोडचा स्टिम्युलस दाखवत असते. पण शक्यतो जे पुस्तकात आहे त्यामुळे तसंच लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर बघा क्यू आर एस कॉम्प्लेक्समध्ये काय सांगितलं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन क्यू आर एस कॉम्प्लेक्स. लास्ट आहे टी वेव्ह स्मॉल असते, वाईड असते, अपवर्डली एलिव्हेटेड असते. काय रिप्रेझेंट करते व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. 3 एम सी क्यूचे क्वेश्चन आहेत, सिम्पल आहेत. आणखीन एकदा मी सगळं रिपीट करतो आहे बघा. पहिलं जे आहे त्याला म्हटलं पी वेव्ह एस ए नोड जेव्हा काय होणार आहे स्टिम्युलेट होणार आहे तेव्हा. पी क्यू इंटरवलला स्पेसिफिक म्हणतो आपण काय तर ऑरिक्युलर डिपोलरायझेशन. पण पुस्तकात जे सांगितलं तेच लक्षात ठेवा. पी वेव्ह इंडिकेट्स ऑरिक्युलर डिपोलरायझेशन. ऑरिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजे ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन. एस ए नोड जेव्हा जनरेट होतो तेव्हा तो काय करत असतो कॉन्ट्रॅक्ट करत असतो कुणाला तर ऑरिकल्सला. त्यामुळे ऑरिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजेच ऑरिक्युलर सिस्टोल.
ते झाल्यावर बघा आता सेकंड काय आहे बघा क्यू आर एसमध्ये व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल रिप्रेझेंट करते. त्यानंतर काय बघा म्हणजे स्पेसिफिक आर एस असं रिप्रेझेंट करते. त्यानंतर आहे टी वेव्ह काय रिप्रेझेंट करते व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजेच काय ते रिप्रेझेंट करणार आहे डायस्टोल म्हणजेच काय रिलॅक्सेशन. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सिस्टोल म्हणजे काय कॉन्ट्रॅक्शन आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. तिन्ही पण पॉईंट महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. ECG helps to diagnose the abnormality in the conducting pathway, enlargement of heart chambers, damage of cardiac muscle, reduced blood supply of cardiac muscles, कॉज ऑफ चेस्ट पेन. म्हणजे हे सगळं जर डायग्नोज करायचं असेल आपल्याला तर आपण काय वापरणार मस्तपैकी ECG वापरणार. त्यानंतर बघा फिजिकल कॅन फाइंड आउट द डिफेक्ट इन द हार्ट ऑफ बाय एक्झामिन द वेव्ह पॅटर्न इन द टाइम इंटरवल बिटवीन देम. जर त्याच्यामध्ये थोडंसं काही डिफ्लेक्शन असेल तर एखादा तो जो काही डॉक्टर आहे फिजिशियन आहे तो काय करू शकतो तर सांगू शकतो आपल्याला की काय झाले हार्टमध्ये ते. आता बघा लिम्फॅटिक सिस्टीम पुढचा टॉपिक आहे आपला. आता बघा फर्स्ट पॉईंट काय आहे तो लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लिम्फॅटिक वेसल्स ऑर्गन्स टिश्यूज. पण तीन महत्त्वाचे आहेत इथं. ऑर्गन टिश्यूपेक्षा इथं हा शब्द लिम्फ नोड्स पाहिजे होता, जरासं तो महत्त्वाचा आहे. किंवा ऑर्गन टिश्यू पण चालते, पण लिम्फ म्हणजे काय पहिला समजून घ्या. हे लिम्फॅटिक सिस्टीम वगैरे काय असतं, वेसल्स काय असतात ते. द वर्ड लिम्फ मीन्स क्लिअर वॉटर, पण शब्दाचा तसा अर्थ घेऊ नका. किंवा तुम्हाला असं कधी क्वेश्चन पडणार नाही लिम्फ म्हणजे काय क्लिअर वॉटर काय, तर तसं नाही. प्रॉपर तुम्हाला क्वेश्चन पडत असतो तो समजून घ्या आपण. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लड सारखंच आहे, सेम कॉम्पोजिशन आहे, पण त्यामध्ये काय ॲब्सेंट आहे किंवा एक्सेप्ट किंवा तिथं मायनस शब्द असतोय बघा. एक म्हणजे RBCs, त्यानंतर आहे प्लेटलेट्स, त्यानंतर आहेत प्रोटीन्स. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. RBC ॲब्सेंट आहेत म्हणजे ब्लडमधून जर आपण RBC काढले, प्रोटीन काढले आणि प्लेटलेट्स काढले, जे काय राहिले तर राहते त्यामध्ये काय एक म्हणजे प्लाझ्मा आणि त्यानंतर काय WBC. आणि WBC मध्ये फक्त लक्षात ठेवायचं काय लिम्फोसाइट्स. आपण टाईप्स बघितलेत बघा WBCचे म्हणजेच काय ल्युकोसाइटचे. त्यामध्ये आपण ग्रॅन्युलोसाइट, ए ग्रॅन्युलोसाइटमध्ये परत लिम्फोसाइट, मोनोसाइट, त्यानंतर ग्रॅन्युलोसाइटमध्ये न्यूट्रो, इओसिनो आणि बेसोफिल्स बघितलेत आपण. पण त्यामध्ये स्पेसिफिक लक्षात ठेवायचं आपल्या लिम्फमध्ये ब्लडमध्ये फिल्ट्रेशन झाल्यावर फक्त राहते काय प्लाझ्मा आणि लिम्फोसाइट. त्यामध्ये प्लाझ्मा आणि लिम्फोसाइटला एकत्रित काय म्हणणार आपण तर लिम्फ म्हणणार. आता तुम्हाला स्पेसिफिक काय क्वेश्चन पडत असतोय लिम्फमध्ये जे ब्लडमध्ये आहे पण लिम्फमध्ये नाही, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. एक म्हणजे असणार आहे RBC, एक म्हणजे असणार आहे प्लेटलेट्स आणि एक म्हणजे काय असणार आहेत प्रोटीन्स. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. WBC इथं काय शब्द नाही आहे, कारण जो लिम्फोसाइट आहे तो WBCचा टाईप आहे, त्यामुळे इथं WBC असा शब्द नाही आहे. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्सेप्ट WBC म्हटलं नाही, कारण जे आपलं लिम्फ आहे त्यामध्ये लिम्फोसाइट आणि लिम्फोसाइट हा WBCचा टाईप आहे. त्यामुळे तिथं एक्सेप्ट WBC आपण तसं म्हणू शकत नाही शब्दशः. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम कशाची दिसते बघा लिम्फ कॅपिलरीजची. आता इथं काय होत असते पहिला समजून घ्या. आर्टरीजची बारकी ब्रांच आर्टेरिओल्स आणि इथं काय तयार होणार आहेत कॅपिलरीज तयार होणार आहेत. परत इथं काय कॅपिलरीज आहेत, व्हेन्युल्स आहेत आणि इथं ब्ल्यू कलरमध्ये काय असणार आहे व्हेन्स असणार आहेत. व्हेन्युल्स त्यानंतर इथं पुढं असणार आहेत व्हेन्स असणार आहेत त्याला कनेक्ट केलेला. आता इथं काय होत असते की हा जो पार्ट आहे सगळ्या कॅपिलरीचा तिथं काय होत असते आता जर डायमीटर आपल्याला माहिती आहे कमी झाला तर प्रेशर काय होत असते क्रिएट होत असते. आणि ते प्रेशर क्रिएट झाल्यामुळं काय होत असते की त्या कॅपिलरीजमधून त्याची काही बारके पोअर्स आहेत त्याच्यामधून काय होत असते की ब्लड सेल, RBC, त्यानंतर प्लेटलेट्स आणि काही काही प्रोटीन सोडून काही काही गोष्टी बाहेर पडत असतात. ते कोण असतात प्लाझ्मा आणि लिम्फोसाइट. आणि ते कलेक्ट कोण करते इथं ग्रीन कलरमध्ये एक स्पेसिफिक अशा सेल्स असतात, व्हेसल्स असतात म्हणूया आपण त्याला म्हणायचं काय लिम्फॅटिक व्हेसल. त्याला काय म्हणणार आपण लिम्फॅटिक व्हेसल. ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. ही काय झाली कॅपिलरी झाली म्हणूया आपण. त्याला असे बारकी छिद्र आहेत, त्यामधून बाहेर कोण पडलं प्लाझ्मा आणि लिम्फोसाइट आणि ह्याला एकत्रित काय म्हणतो आपण लिम्फ. आणि हे कोण कलेक्ट करते तर लिम्फॅटिक व्हेसल. ग्रीन कलरमध्ये कोण दिसते आपल्याला लिम्फॅटिक व्हेसल. प्रोसेस जराशी इन डिटेल आहे पण तेवढी इन डिटेल आपल्याला अभ्यासाला नाही. जेवढं सांगतो तेवढंच फक्त समजून घ्या. ब्लड आहे गेलं कॅपिलरीजमध्ये, कॅपिलरीजला बारकी पोअर्स आहेत फेनेस्ट्रे म्हणूया आपण त्याला किंवा पोअर शब्द वापरा. त्यामधून काय पडले बाहेर प्लाझ्मा आणि लिम्फोसाइट. बाकी RBC ते सगळे तिथं राहिले आतच.
जे बाहेर पडले त्याचं तयार काय झालं, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. पण स्पेसिफिक आता शब्द काय वापरायचा, लिम्फ. कोण कलेक्ट केलं, लिम्फॅटिक व्हेसलनी कलेक्ट केलं. आणि त्याला लॅटियल सिक्रेशनसुद्धा काय, लॅक्टियल सिक्रेशनसुद्धा म्हणत असतो आपण. मिल्की सिक्रेशन असतं, व्हाईटी सिक्रेशन असतं, म्हणून लॅक्टियल सिक्रेशन, ते सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा, फ्लुइड फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द बॉडी टिश्यू एंटर्स इंटू द लिम्फॅटिक व्हेसल फ्रॉम इट डिस्चार्ज इंटू द ब्लड व्हेसल्स, म्हणजे व्हेन्समध्ये परत डिस्चार्ज होतात, थ्रू द थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. मग आता लिम्फॅटिक डक्ट काय करतात, त्यांचं जे काही सगळं सिक्रेशन आहे सगळीकडे बॉडीमध्ये फिरून आल्यावर ते व्हेन्समध्ये टाकतात. परत व्हेन्स काय करतात, त्या हार्टकडे जातं, डिऑक्सिजनेटेड ब्लड, परत त्याचं ऑक्सिजनेशन होतं, परत लंग्समधून परत हार्टकडं. आता इथं हा सगळा काय होतं, आपला सगळा सिलेबस काय होतो, कंप्लीट होतं. त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते ओव्हरऑल सगळी लिम्फॅटिक सिस्टीम. जसं आपल्या बॉडीमध्ये आर्टरीज आणि व्हेन्स आहेत सगळ्या ओव्हरऑल सगळ्या बॉडीमध्ये पसरल्यात, तसंच कोण आहे, अशा लिम्फॅटिक सिस्टीम असते, लिम्फॅटिक व्हेसल्स, लिम्फॅटिक डक्ट असतात, प्रेझेंट असतात. ग्रीन कलरमध्ये जेवढं काही सगळं दिसते ती झाली लिम्फॅटिक सिस्टीम. पण मागच्या सिलेबसमध्ये जरासं ती इन डिटेल होतं, प्रॉपर त्याचे टाईप्स होते, पण आपल्याला आता बारका एकदम पॅरेग्राफ आहे. आणि इथं हा आपला स्टेट बोर्डचा सगळा जो काही सगळा सिलेबस आहे, सिलेबस म्हणजे या चॅप्टरपुरते जे काही सगळे टॉपिक्स आहेत ते सगळे झालेत. पण मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे जे काही ॲज अ नॉलेज म्हणून आपल्याला जरासं ब्लड प्रेशर कसं मोजतात, किंवा जे काही अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी प्रोसिजर काय असते, किंवा बायपास सर्जरी म्हणजे ॲक्च्युली काय असतं, हार्टमध्ये जी काही बायपास सर्जरी असते ते फक्त ॲज अ एक्स्ट्रा नॉलेज म्हणून किंवा नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जरासं आपण फक्त ते पुढच्या लेक्चरला बघूया. आणि आज जे काही पॉईंट सांगितले ते आणखीनदा व्यवस्थित रिवाईज करा. आजच्या पुरतं आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.